नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्व अहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस। प्राणप्रयाणसमये कफवातपित्तैः कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लार्पिण्डायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितोद्यानमयप्रदीपा। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। ॐ जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना। 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 गजाननाची आवड मोठी धावत आलो वरती साठ। गजाननाची आवड मोठी धावत आलो वरती साठ। श्री गणेशाची आवड मोठी धावत आलो वरती साठ। श्री गणेशाची आवड मोठी धावत आलो वरती साठ। मोरया रे बाप्पा मोरया रे। 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा
बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा 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 स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा शरणागतं कृष्णा शरणागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे श्याम हरे 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 योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्नाम् अन्याशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गंगा मैया के पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या परमपावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात. या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला. राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली. अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली आणि अनेक अज्ञानी जीवांना या कथेनं समाधान प्राप्त करून दिलं. तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा. ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आपल्या या श्रीक्षेत्र अलंकापुरीमध्ये आळंदीमध्ये उपस्थित आहे. आज कथेचा पहिला दिवस आणि पहिलं सत्र आहे. बऱ्याच वर्षापासून अंतकरणामध्ये असणारा मनोदय माऊलींच्या सानिध्यात श्रीमद भागवत कथा व्हावी, तो आज पूर्ण होतोय. दीर्घकालापर्यंत एखाद्या विशेष त्यागणे उपक्रमाची वाट पाहावी आणि जीवनामध्ये तो उपक्रम प्रस्तुत व्हावा, विलक्षण आनंद प्राप्त होतो. माऊलींच्या सानिध्यात त्यागणे कथा करण्याचा हा योग उपस्थित झालेला आहे. मोठं भाग्य आहे आपल्या सर्वांचं की आपण माऊलींच्या सानिध्यात बसून श्रवण करणार आहोत आणि माऊलींच्या सानिध्यात माऊलींच्या समोर बोबड्या शब्दांमध्ये मी बोलणार आहे. म्हणून त्यांच्या शब्दात जर बोलायचं ठरलं तर नातरी बालक बोबडा बोले, का वाकुडा विचका पावले ते चोज करुणी माऊली रे जे जीवी.
आई जशी बाळाचं बोबडं बोलणं कौतुकानं ऐकते आणि त्याला स्वीकारते, असं माऊली समोर बसलेले आहेत आणि माझं बोबडं बोलणं ते स्वीकारणार आहेत, अशी शाश्वती माझ्या अंतकरणात आहे. जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी उपस्थित आहेत. जिथे संत आहेत तिथे देवाला यावंच लागतं, म्हणून भगवानही त्यांच्या बरोबर विराजमान आहे. कथेत देव उभाच असतो, म्हणून देव, भक्त आणि नाम या तिघांचा संगम इथे झालेला आहे. म्हणून तर या कथेला त्रिवेणी संगम असं म्हटलं गेलं. महाराज वर्णन करून सांगतात. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, भक्त आणि नाम, नाम देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, तेथे उत्तम चरण रज वंदिता, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, डोंगर, जळती दोषाचे डोंगर. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. इथे देव आहे, इथे त्याचे भक्त आहेत आणि आपण सर्वजण नामघोष करतो आहोत. हा त्रिवेणी संगम म्हणजेच कथा. म्हणून माऊलींच्या सानिध्यात ही कथा आपण श्रवण करतो आहोत. आपलं मोठं भाग्य आहे की आज सकाळीच माऊलींच्या मंदिरामध्ये लवकरात लवकर जाऊन ज्यावेळेला अभिषेक पूजा होत होती तेव्हाच या सगळ्या मूर्ती आम्ही माऊलींच्या मंदिरात घेऊन गेलो आणि तिथूनच माऊलींना विनंती करून तुम्ही कथा श्रवण करण्याकरिता या असं म्हणत त्यांना आमच्या बरोबर घेऊन आलो. अजून दुग्ध शर्करा योग असा देहूवरून तुकोबारायांचे वंशज आले. येताना पांडुरंगाची उटी घेऊन आले, प्रसाद घेऊन आले. त्यांच्याच हाताने तुकोबारा इथपर्यंत आले. म्हणजे तुकोबाराय सुद्धा देहून भगवंताची कथा श्रवण करण्याकरिता इथे उपस्थित आहेत. रोज आपला असाच उपक्रम होणार आहे. सकाळी कथा सुरू होताना माऊली आणि तुकोबाराय याच आज ज्या थाटामध्ये आलेले आहेत याच वारकरी थाटामध्ये इथपर्यंत येतील. कथा पूर्ण झाल्यानंतर, कथा विराम झाल्यानंतर ते विश्राम करण्याकरिता जातील. दुपारच्या सत्रातल्या कथेच्या वेळेला परत एकदा अशाच थाटात ते कथा श्रवण करण्याकरिता येतील आणि रात्रीचं कीर्तन झाल्यानंतर पुन्हा विश्राम करतील. हा त्यांचा नित्यक्रम असेल. आपणही आपल्या अंतकरणात भावना अशीच ठेवावी की माऊली समोर बसलेले आहेत, तुकोबाराय समोर बसलेले आहेत आणि आपण त्यांच्या सानिध्यामध्ये बसून कथा श्रवण करतो आहोत. माझ्या पोटातला हाच दृढ भाव आहे की मी त्यांच्यासमोर कथा सांगतोय. तुम्ही सुद्धा असाच दृढ भाव 7 दिवस आपल्या अंतकरणात ठेवा की आपण त्यांच्या सानिध्यात कथा ऐकतो आहोत. फार मंगलमय त्यागणे जीवन होऊन जाईल. फार दिव्यत्व जीवनामध्ये अनुभवाला येईल. त्यांच्या संगतीमध्ये असणारं ते जीवन सर्वांनाच अनुभवाला प्राप्त करून देईल. महत्वाची गोष्ट आहे. कथा आपण अनेक वेळेला श्रवण करतो आहोत. हा पवित्र असणारा अधिक मास, याला पुरुषोत्तम मास म्हणतात. या पुरुषोत्तम मासामध्ये अनेक प्रकारचे पारमार्थिक उपक्रम केले जातात. काय उपक्रम करावा म्हणून श्रीमद भागवत कथेसारखं सत्कर्म जगात दुसरं कोणतंच नाही. आता आपण श्रीमद भागवत कथेचं महात्म्य श्रवण करणार आहोत आणि या महात्म्यामध्येच कथेला सत्कर्म म्हटले.
म्हणून सगळ्यात मोठं सत्कर्म जर काय असेल तर श्रीमद भागवत कथा. मग अधिक मासात जर सत्कर्मच करायचं असेल तर काय करावं? श्रीमद भागवत कथा करावी, कथा ऐकावी, कथा सांगावी. कथेमध्ये भगवंताचा वास्तव्य आहे, त्याचं अखंड दर्शन प्राप्त करून घ्यावं. हे भाग्य या महिन्यामध्ये आपल्या सर्वांना या माध्यमातून प्राप्त होईल. म्हणून 7 दिवसापर्यंत अविरतपणे आपण कथा श्रवण करत राहावी. अधिक महिना आहे, पुरुषोत्तम मास आहे, पवित्र अलंकापुरी आहे, दिव्य असणारी पंचकृषी आहे. इथे देवदेवता वास्तव्य करतात. अलंकापुराचा महिमा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. म्हणून माऊली जसे इथे कथा श्रवण करण्याकरिता उपस्थित आहेत, भगवान सिद्धेश्वर त्यांनी आहेत, अनेक त्यांनी देवदेवता कथा श्रवण करण्याकरिता दिव्य रूपानं सूक्ष्म रूपानं या ठिकाणी वास्तव्य करतात. दिव्यत्व आहे. श्रीमद भागवत कथा ही जीवनाला गती प्राप्त करून देणारी आहे, ऊर्ध्व गती. अनादिकालापासून जीवपणा भोगत आलेला जो जीव आहे, या जीवाला जर स्वस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यानं काय करावं? त्याने या कलियुगामध्ये श्रीमद भागवताचं श्रवण करावं. कारण उद्धार करून देण्याच्या अनेक साधना जगामध्ये आहेत, पण ती सगळीची सगळी साधनं या कलियुगामध्ये क्षीण झालेली आहेत. कली न घडे साधन, उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा. घडत नाहीत, कळत नाहीत. म्हणून या कलियुगामध्ये अन्य साधनं भगवंतापर्यंत घाईघाईनं घेऊन जाणार नाहीत, पराकाष्ठा करावी लागेल. पण श्रीमद भागवत कथा हे असं साधन आहे की जे सहजासहजी 7 दिवसात भगवंतापर्यंत घेऊन जाईल. नवे काही क्षणात भगवंताची प्राप्ती करून देईल. म्हणून अंतकरणापासून जर श्रीमद भागवत कथा आपण श्रवण केली तर याच कथेमध्ये प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन होईल. म्हणून आपण कथेच्या मंडपात बसलेलो आहोत. आपण आपलं घर, प्रपंच, संसार, कामं सगळे सोडून 7 दिवस थांबण्याच्या विचाराने इथपर्यंत आलेलो आहोत. मग आता पुन्हा मागचा विचार करू नका, कारण मागचा विचार कराल तर कथा पदरात पडणार नाही. मग तुका म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगळी अंतरला, हा त्याचा स्वभाव आहे. मग मागं पाहणाऱ्याला सहजासहजी प्राप्त होत नाही, त्याच्यापासून अंतरतो. पण आता असंही आपण सोडून आलेलो आहोत. आता सर्वांगाचे कान करून फक्त कथा श्रवण करायचे. ही कथा जीवनामध्ये उतरवायची आहे. या कथेच्या श्रवणानं त्यांनी आपण खऱ्या अर्थानं या जीवपणाला घालवू शकतो. अनादिकालापासून आलेला हा जीवपणा सहजासहजी जात नाही. अधिकार प्राप्त व्हावा लागेल तेव्हा त्यांनी जीवपणा घालवता येईल. अनाधिकाऱ्याला ज्ञान होत नसतं महाराज. म्हणून अधिकार झाल्याशिवाय ज्ञान व्हायचं नाही, ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त व्हायचं नाही. कारण ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. म्हणून आधी ज्ञान मिळवावं लागेल आणि ज्ञान मिळवण्याकरिता अधिकारी व्हावं लागेल. कोण करील आपला अधिकार तयार? ही कथा आपला अधिकार तयार करेल. या कथेच्या माध्यमातून आपण ज्ञानाचे अधिकारी होऊ आणि मग तो परमात्मा या माध्यमातून आपल्याला ज्ञान देऊन मोक्षापर्यंत घेऊन जाईल. एवढं सामर्थ्य कथेमध्ये आहे. म्हणून कथा श्रवण करावी. काय आहे कथा, कशी आहे कथा, हे आधी पाहिलं पाहिजे. म्हणून कथेच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी कथेचं महात्म्य श्रवण केलं पाहिजे, कथेचा महिमा ऐकला पाहिजे. तो महिमा मोठा विलक्षण आहे महाराज. एखाद्या गोष्टीचा महिमा जर आपल्याला कळाला नाही, महात्म्य जर आपल्याला कळालं नाही, तर बऱ्याच वेळेला त्याच्यात प्रवेशही आपला होत नाही. म्हणून श्रीमद भागवताचं महात्म्य आधी कळावं, मग आपण त्यांनी श्रीमद भागवतात प्रवेश करू शकतो. अनेक वेळेला आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केली, महात्म्य सुद्धा अनेक वेळेला श्रवण केलेलं आहे. पण तरी सुद्धा पुन्हा श्रवण करण्यातही आनंद प्राप्त होतोय. म्हणून ते आपल्याला श्रवण केलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. ही कथा सहजासहजी प्राप्त होत नसते. या कथेचं नाव आहे सत्संग. या कथेत सत्संग घडेल. काय आहे सत्संग? आपण आत्ताच पाहिलं. संत आहेत त्यांचा संग घडेल. सत्य असणारं परमतत्व आहे त्याचा संग घडेल. भगवंताचं नाम जे त्यांनी नामीचा अभेद या दृष्टीने पाहिलं तर सत्य स्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे. त्या नामाचा त्यांनी संग घडेल. म्हणून या सत्य तत्वाचा संग जिथे घडतो त्याला सत्संग म्हणावं. असा हा सत्संग जीवनामध्ये सहजासहजी प्राप्त होत नसतो. तो प्राप्त करून घेण्याकरिता सायास करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नाशिवाय त्यांनी सत्संग जीवनामध्ये प्राप्त होत नाही. बऱ्याच गोष्टी स्वतःच्या सामर्थ्यानं प्राप्त करून घेता येतील, पण सत्संग मात्र स्वतःच्या सामर्थ्यानं प्राप्त करून घेता येत नाही. सत्संगाच्या प्राप्तीकरिता आधी इच्छा असावी लागेल सत्संग करण्याची. नंबर 2, प्रयत्न करावे लागतील सत्संग करण्यासाठी. ज्यावेळेला इच्छा निर्माण होईल, आपण सत्संग करण्याकरिता प्रयत्न करू,
तेव्हा सर्वज्ञ असणाऱ्या भगवंताला ते कळेल आणि तो परमात्मा आपल्यावर कृपा करेल. नंबर 3, परमात्म्याची कृपा, परमात्म्याचा अनुग्रह. त्याचा अनुग्रह झाला की मग आपल्याला सत्संग प्राप्त होतो, मग आपण सत्संगात पदार्पण करू शकतो. म्हणजे मुद्दे लक्षात घेण्यासारखेच आहेत महाराज. आधी इच्छा, मग प्रयत्न, मग भगवंताचा अनुग्रह आणि मग सत्संग. आपण इथे आलेलो आहोत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा कथा श्रवण करण्याची. कथा श्रवण करण्याकरिता आपण सर्वांनी केला प्रयत्न, म्हणून भगवंताची झाली कृपा, त्याचा अनुग्रह आणि म्हणून आपण इथपर्यंत येऊ शकलो. या कथेच्या प्रांगणामध्ये मंडपामध्ये आपण सर्वजण येऊन बसलो. याला एकमेव कारण जर काय असेल तर भगवंताचा अनुग्रह, आपल्या सर्वांवर भगवंताचा अनुग्रह झाला आणि म्हणून आपण या मंडपात आलो. आणि आता जे आपल्याला प्राप्त होणार आहे त्याचं नाव आहे सत्संग. हा सत्संग भगवंताच्या कृपेनं प्राप्त होतो. भगवंताची कृपा जर प्राप्त झाली नाही तर सत्संग जीवनामध्ये येऊच शकत नाही. म्हणून देवानं कृपा करावी लागेल. सत्संगती जीवनात घडल्याशिवाय परमतत्वापर्यंत जाता येत नाही, विवेक प्राप्त होत नाही. आणि विवेक त्यांनी सत्संगतीतून मिळतो, पण सत्संगती भगवंताच्या कृपेनं प्राप्त होते. गोस्वामीजी वर्णन करून सांगतात. बिनु सतसंग विवेक कन होई, बिनु सत्संग विवेक न होई. बिनु सत्संग विवेक न होई. बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिनु सुलभन सोई. 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 सत्संग विवेक न होई. बिनु सत्संग न होई. बिनु सत्संग विवेक न होई. बिनु सत्संग विवेक न होई. जीवाला या भवसागरातून मुक्त होण्याकरिता जर काय गरजेचं असेल तर विवेक, आत्मानात्म विवेक. स्वरूपाला जाणलं पाहिजे, स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. त्या ज्ञानानंच त्यांनी जीव मोक्ष स्वरूपापर्यंत जाईल. ते ज्ञान मिळेल कुठे, कोणाच्या जवळ त्यांनी त्या ज्ञानाची प्राप्ती होईल. माऊली वर्णन करून सांगतात. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसे. ते ज्ञानाचा पुरवठा, ते तर सेवा हाच दारवंटा. ते स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी. संतांच्याच जवळ ज्ञान प्राप्त होऊ शकतं, संतांच्याच जवळ विवेक प्राप्त होऊ शकतो. म्हणून जीवनामध्ये विवेकाची गरज आहे. तो विवेक मिळतो संतांच्या जवळ. पण संत कसे मिळतील, ते सहजासहजी मिळत नाहीत. संतांची प्राप्ती होण्याकरिता भगवंताचा अनुग्रहच असावा लागेल. जीवनामध्ये स्वतःच्या सामर्थ्यानं बऱ्याच गोष्टी प्राप्त करून घेता येतात महाराज. या जगाच्या बाजारामध्ये मायबाप सुद्धा मिळतील. या जगाच्या बाजारामध्ये सगळ्या संपदा प्राप्त होतील, वैभव प्राप्त होईल, सगळी नातेगोती सापडतील, राजभोग प्राप्त करून घेता येईल, स्वर्गात जाता येईल, सत्यलोकात जाता येईल, वैकुंठात जाता येईल, सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेता येतील. पण संतांची संगती स्वसामर्थ्यानं प्राप्त करून घेता यायची नाही. महाराज वर्णन करून सांगतात. तात मिले गुण मात मिले सुत भात मिले जुबती सुखदाई. तात मिले गजराज मिले सब साज मिले मन वंचित पाही. लोक मिले विधि लोक मिले सुर लोक मिले वैकुंठ ही जाई. सुंदर और मिले सबही पर संत समागम दुर्लभ भाई. संत समागम दुर्लभ भाई. संत समागम दुर्लभ भाई. तात मिले पुनि मात मिले, मायबाप प्राप्त होतील, सुत भ्रात मिले, मुलगा प्राप्त होईल, भाऊ प्राप्त होईल, जुवती सुखदायी पत्नी प्राप्त होईल, सुख देणारी पत्नी प्राप्त होईल, सुखदायी. राज मिले,
राज्यपद प्राप्त करून घेता येईल, गजराज मिले, हत्ती घोडे प्राप्त करून घेता येतील, सब साज मिले मनवांछित पाय, मनासारख्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होतील, सत्संग प्राप्त होणार नाही, तो सहजासहजी प्राप्त होत नसतो. लोक मिले, विधी लोक मिले, सुरलोक मिले, वैकुंठही जाई. वेगवेगळ्या लोकांतरामध्ये जाता येईल, वैकुंठात जाता येईल, वैकुंठ सुद्धा सहज प्राप्त होईल. सगळ्या गोष्टी मनासारख्या प्राप्त होतील, पर संत समागम दुर्लभ आहे. संतांची संगती सहजासहजी प्राप्त होत नाही, दुर्लभ आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या, ज्या भगवंताच्या अनुग्रहानं प्राप्त होणाऱ्या आहेत. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. महापुरुषाची संगती दुर्लभ आहे, महात्म्यांची संगती दुर्लभ आहे, संत संगती दुर्लभ आहे. सहजासहजी संत संगती प्राप्त होत नाही. काय केलं म्हणजे संत संगती जीवनात येईल? एकच गोष्ट आहे, भगवंताची कृपा, रामाची कृपा, श्यामसुंदराची कृपा. त्याच्या कृपेशिवाय जीवनात संत भेटणार नाहीत. म्हणून संतांची प्राप्ती व्हावी म्हणून भगवंताच्या समोर विनंती करावी, भगवंता मला त्या संतांची प्राप्ती करून दे, की जे मला भवसागरातून तारून नेतील, जे मला तुझ्या स्वरूपाचा बोध प्राप्त करून देतील, जे मला तुझी भेट घडवून देतील. म्हणून भगवंताची विनंती केली पाहिजे. ती विनंती केली की परमात्मा अनुग्रह करेल, त्याचा अनुग्रहच महत्वाचा आहे, आणि मग सत्संगती घडत असते. म्हणून तर महाराज वर्णन करून सांगतात, राम कृपा बिनु सुलभ नसोई, 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 सत्संग श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ नसोई, राम कृपा बिनु सुलभ नसोई. राजा रामचंद्र भगवान की जय. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. रामाच्या कृपेशिवाय सत्संग प्राप्त होत नाही. म्हणे कथा म्हणजे सत्संग आहे. इथे संतांची संगती होणार आहे. या कथेमध्ये अनेक संत आपल्याला भेटतील. त्यांची नावं श्री व्यासदेवजी महाराज भेटतील, श्री शुकदेवजी महाराज भेटतील, श्री विदुरजी महाराज भेटतील, प्रल्हादजी महाराज भेटतील, ध्रुवजी महाराज भेटतील, उद्धवजी महाराज भेटतील, मैत्रेयजी महाराज भेटतील. केवढे श्रेष्ठ महापुरुष आहेत. या सगळ्या संतांची संगती आपल्याला या कथेच्या माध्यमातून होईल, अशी कथा सत्संग देणारी आहे. या कथेच्या माध्यमातून या दिव्य असणाऱ्या संतांचा संग प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थानं सुख प्राप्त होईल. म्हणून खरं सुखाचं साधन जर काय असेल तर संतांची संगतीच आहे. रामचरितमानसाच्या शेवटी आपण काकभुशुंडीजी महाराज आणि गरुडजी यांचा संवाद पाहतो. आणि या संवादामध्ये फार गोड चिंतन आहे महाराज. पक्षी समाजाच्या समोर काकभुशुंडीजी महाराज कावळ्याच्या रूपात आहेत ना, कथा सांगतायत पक्ष्यांना, रामरायाची कथा. कथा ऐकत असताना मुख्य यजमान रूपानं बसलेले गरुडजी महाराज, त्या गरुडानं काकभुशुंडीजी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज सांगा जगामध्ये सगळ्यात मोठं सुख कोणतं आणि जगात सगळ्यात मोठं दुःख कोणतं? असा प्रश्न विचारल्यावर काकभुशुंडीजींना आनंद झाला आणि आनंद विभोर होऊन सांगू लागले, ऐका, संत मिलन सम सुख जग नाही, नाही दरिद्र सम दुःख जग माही. संत मिलन सम सुख जग नाही. संतांच्या मिलनासारखं सुख जगात दुसरं कोणतंच नाही आणि दारिद्र्यासारखं दुःख जगात कोणतं नाही. दारिद्र्य म्हणजे फक्त शब्दांचं, संपत्तीचं दारिद्र्य असं समजू नका. दारिद्र्य तर अनेक प्रकारचं असतं. विचाराचं सुद्धा दारिद्र्य असतं महाराज. बरेच लोक संपत्तीनं श्रीमंत असतात पण विचारानं दरिद्र्य असतात.
संपत्तीनं तर फार पैशा अडक्यानं श्रीमंत झालेले असतात, पण विचार असे तळागाळाचे असतात महाराज, दरिद्री असतात, विचाराचे दरिद्री. म्हणून दारिद्र्य फक्त संपत्तीच त्यांनी डोळ्यासमोर आणू नये, विचाराचं सुद्धा डोळ्यासमोर आणावं. म्हणून विचाराचे दरिद्री लोक त्यांनी दुःखीच आहेत, कधीच समाधानी होत नाहीत. आणि जगात सर्वात सुखी जर कोण असेल तर ज्याला संत संगती झाली तो. म्हणून संत संगतीसारखं सुख जगात कोणतंच नाही. म्हणून संत मिलना सम सुख जग नाही, नाही दरिद्र सम दुःख जग माहे. दारिद्र्यासारखं दुःख जगात कोणतं नाही. म्हणून संत जीवनामध्ये प्राप्त व्हावेत, ते सहज मिळत नाहीत. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. जगजेठी नाम जगाचा मालक, या जगाच्या मालकानं करुणा केली, कृपा केली की मग त्यांनी संत भेटत असतात. ते संत जीवनामध्ये प्राप्त व्हावेत. म्हणजे कथा काय आहे? सत्संग आहे. कथा काय आहे? संतांची भेट आहे. या कथेच्या माध्यमातून संतांची भेट आपल्याला होणार आहे. या संतांच्या माध्यमातून त्यांनी महाराज कथारूपी अमृत आपल्याला प्राप्त होणार आहे. ही कथा म्हणजे फक्त अमृत नाही, ही कथा म्हणजे अमृताची गंगाच आहे महाराज. ही कथा म्हणजे भागीरथी आहे, कथा म्हणजे गंगा आहे, वाहती आहे, अविरतपणे वाहती आहे, जगाला पावन करण्याकरिता वाहती आहे. तिचा प्रवाह सदैव त्यांनी वाहतोच आहे. तो आज आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आपण सर्वजण या कथारूपी भागीरथीमध्ये स्नान करतो आहोत. ही कथा भागीरथी आहे. दोन प्रकारची गंगा पाहता येईल. एक गंगा जी हिमालयातून उगम पावते आणि समुद्राला जाऊन मिळते, ती गंगा भगवान शंकराच्या जटेतून प्रगट झालेली आहे. तिला जटाशंकरी म्हणतात. तिचं नाव आहे जटाशंकरी, गंगेचं नाव आहे. तिला सगळ्यात पहिलं नाव प्राप्त झालं भागीरथी. भगीरथामुळे आली म्हणून भागीरथी. भगवान शंकरानं जटेत बांधून टाकली. पुन्हा भगीरथाला चिंता पडली, महाराज तिला येऊ द्या बाहेर. मग अंगुष्ठ प्रमाण त्यांनी जटेतून बाहेर पडली म्हणून जटाशंकरी. पुढे प्रवाहित झाली. जन्नू नावाचा राजा तपश्चर्या करत होता, त्यालाच बुडून टाकलं महाराज तिनं. तो रागावला आणि त्यानं पिऊन टाकली गंगा. भगीरथाला पुन्हा चिंता पडली. त्यानं विनंती केली, अहो येऊ द्या तिला बाहेर. या जन्नूनं मांडी फाडली आणि मांडीतून गंगा बाहेर पडली. तिचं नाव पडलं जान्हवी. जन्नूच्या मांडीतून बाहेर आली म्हणून जान्हवी. तिला अनेक नाव आहेत महाराज. आणि अशा पद्धतीनं प्रवाहित होत होत ही गंगा समुद्रापर्यंत जाऊन पोहोचली. ती एक गंगाच आहे जी भगवान शंकराच्या जटेतून प्रगट झाली. आणि ही कथा सुद्धा गंगाच आहे. पण ही गंगा जटेतून प्रगट झालेली नाही, ही गंगा जिभेतून प्रगट झालेली आहे. ही जिभेतून प्रगट झालेली आहे. एक जटेतून प्रगट झाली आणि दुसरी जिभेतून प्रगट झाली. जिभेतून गंगा वाहते आहे, कथारूपी गंगा. गोस्वामीजी वर्णन करून सांगतात, भगवंताची कथा हीच गंगा आहे आणि सदैव प्रवाहित होते. भगवान शंकर हिचे मूळ प्रवर्तक आहेत. तिला अमर कथा म्हणतात. आणि अमरनाथ क्षेत्रामध्ये भगवान शंकरानं भगवती पार्वतीला हीच कथा वर्णन करून सांगितली. तिचं नाव आहे अमर कथा, जी भगवान शंकराच्या मुखातून प्रवाहित झालेली आहे. असं दिव्यत्व तिचं आहे महाराज. म्हणून सामान्य नाही, ही गंगा आहे जी प्रवाहित होणारी आहे. महाराज वर्णन करून सांगतात, पूछबु रघुपति कथा प्रसंगा, कथा प्रसंगा. 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 सकल लोक जग पावनी गंगा, सकल लोक जग पावनी गंगा. सकल लोक जग पावनी गंगा. सकल लोक जग पावनी गंगा. रघुपति राघव राजा राजा पतित पावन सीतारा सीतारा. रघुपति राघव राजा राजा पतित पावन सीतारा सीतारा. पूछहु रघुपति कथा प्रसंगा,
सकल लोक जग पावनी गंगा रघुपती नाम प्रभू रामचंद्र. भगवान श्रीकृष्ण या भगवंताची मंगलमय असणारी कथा ही सगळ्या जगाला पावन करणारी गंगाच आहे. सकल लोक जग पावनी गंगा, सर्व जगाला पवित्र करणारी ही गंगाच आहे. कथारूपी गंगा ती सुद्धा गंगाच आहे आणि ही सुद्धा गंगाच आहे. पण फरक आहे महाराज. काय फरक आहे माहिती आहे? त्या गंगेकडं आपण स्वतःहून जावं लागतं, मग ते आपल्याला पावन करते. आपण प्रवास करत त्यांनी हरिद्वार क्षेत्रापर्यंत गेलं पाहिजे, सायास करत तिथपर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे, मग ती गंगा आपल्याला पाहायला मिळेल. तिच्यामध्ये स्नान होईल आणि मग आपल्या पापतापाचा नाश करील. आपण तिच्यापर्यंत जावं लागतं. पण ही गंगा तशी नाही. मग ही गंगा स्वतःहून आपल्यापर्यंत येते. ही आपल्यापर्यंत येणारी गंगा आहे. ही स्वतःहून आपल्यापर्यंत आलेली आहे, आपल्या जवळ आलेली आहे. हरिद्वार फार दूर आहे, तिथं आपल्याला जावं लागतं. अलंकापुरी जवळ आहे महाराज, म्हणून आपल्या जवळ आहे. ही कथा आपल्या जवळ आलेली आहे, जवळ आलेली आहे कथा. म्हणून आपण त्यांनी तिचा आस्वाद घेतला पाहिजे, तिच्यामध्ये स्नान केलं पाहिजे, तिच्यात बुडी मारली पाहिजे. पण बऱ्याच वेळेला आळशावर गंगा येते. आळशावर आल्यानंतर आळशी मनुष्य श्रवण करीत नाही. श्रवणाची पर्वणी प्राप्त झाली तरी त्याला श्रवण करावं असं वाटत नाही, कारण आळशी असतो. म्हणून जो सर्वांगाचे कान करून श्रवण करण्याकरिता तयार आहे, ही गंगा त्याला पावन करून टाकते. ती गंगा पावन करते, निर्मळ करते, बाहेरून निर्मळ करते. आणि ही गंगा सुद्धा निर्मळच करते, पण आतून निर्मळ करते. आपण सर्वजण इथे आळंदीमध्ये आलेलो आहोत, भगवंताची कथा श्रवण करण्याकरिता आलेलो आहोत. का बरं कथा श्रवण करायची आहे? परमार्थ करण्याकरिता आलेलो आहोत. का बरं परमार्थ करायचा आहे तुम्हाला माहिती आहे? महत्वाचा मुद्दा सांगतो. या कथेच्या माध्यमातून, या परमार्थातील उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर एकच टार्गेट असावं, एकच त्यांनी ध्येय असावं की या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन प्राप्त व्हावं, भगवंताचं दर्शन प्राप्त व्हावं. तो परमात्मा आपल्याला भेटावा, तो आपल्याला दिसावा, त्यानं आपल्याबरोबर बोलावं, त्याच्याशी आपल्याला संवाद साधता यावा, त्याच्याबरोबर आपल्याला हितगुज साधता यावं. आणि महत्वाचा मुद्दा आहे का, आपल्या सर्वांना भगवंताच्या जवळ जाता येतं. आपण सर्वजण भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेऊ शकतो. तेवढं सामर्थ्य भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे. दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासी जीवपन भवरोग. नारायणाला जोडता येतं या माध्यमातून. म्हणून देव आपल्या सर्वांना प्राप्त होऊ शकतो. देवाच्या प्राप्तीकरिताच हे शरीर प्राप्त झालेलं आहे. म्हणून इथे आल्यानंतर मनात जर भाव असेल की देव प्राप्त व्हावा, देवानं भेटावं. ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना परमात्मा प्रत्यक्ष भेटला, नाथांना परमात्मा प्रत्यक्ष भेटला, चोखोबरायांना, गोरोबा काकांना परमात्मा प्रत्यक्ष भेटला. हे सगळं आपण ऐकतो आणि लोकांच्या समोर सांगतो सुद्धा, ऐकतो आणि सांगतो. पण आपल्या मनात कधी येत नाही महाराज की हा परमात्मा आपल्याला सुद्धा भेटेल का. ज्या दिवशी आपल्याला वाटेल की हा परमात्मा आपल्याला सुद्धा भेटेल का, हा प्रश्न ज्या दिवशी पोटात निर्माण होईल, त्या दिवशी समजायचा आपला परमार्थ सुरू झाला. तीच परमार्थाची खरी सुरुवात आहे. जर जन्मभरही परमार्थ केला आणि मनात कधी वाटलंच नाही देव भेटावा, तर काय उपयोग आहे त्या परमार्थाचा. भाऊ म्हणायचे, कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. कुठं गेला म्हणे कुठं नाही, काय आणलं म्हणे काहीच नाही. मग गेला कशाला होतास. महत्वाची गोष्ट आहे, जन्मभर परमार्थ केला, जन्मभर सगळे उपक्रम परमार्थातले गेले आणि देवच भेटला नाही, देवच पाहायला मिळाला नाही. जन्म वायाला जाईल, सगळं साधन वायाला जाईल, काही हाताला यायचं नाही. मग काय ध्येय असावं? परमात्म्याचं दर्शन, परमात्म्याची प्राप्ती, परमात्म्याचं सानिध्य. म्हणून ते आपल्याला होऊ शकतं महाराज. आत्मविश्वास अंतकरणात असावा, दृढ भाव अंतकरणात असावा की देव भेटणार आहे, मला सुद्धा भेटणार आहे. प्रत्येक माणसाला छातीला हात लावून म्हणता आलं पाहिजे की मला परमात्मा भेटणारच, मी भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेणारच. हे ज्या दिवशी म्हणता येईल आणि त्या दिवशी परमात्मा आपल्याजवळ धावत येईल महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तो भेटण्याकरिता आपण काय केलं पाहिजे हे आधी लक्षात घेण्यासारखं आहे. काय केलं पाहिजे? तो परमात्मा आपल्याला बाहेरून पाहत नाही, तो परमात्मा आपल्याला आतून पाहतो. आपण नटून थटून शृंगार करून जर त्यांनी देवाच्या समोर गेलो ना, तर देव म्हणतो मी तुझा बहिरंग पाहण्याकरिता बसलो नाही, मी तर अंतरंग पाहतो. पण तो परमात्मा जर प्राप्त होणार असेल कशानं, तर अंतकरण निर्मळ झाल्यानं. तो जर साठवला जाईल कशानं,
तर अंतकरण शुद्ध झाल्यानं, चित्त शुद्ध झाल्यानं परमात्मा अंतकरणामध्ये, चित्तामध्ये वास्तव्य करू शकतो. म्हणून चित्ताला धुतलं पाहिजे, अंतकरणाला धुतलं पाहिजे. कशानं धुतलं जाईल अंतकरण? गंगेत स्नान केल्यानं धुतलं जाईल, पण त्या गंगेत नाही, या कथारूपी गंगेत. जो कथारूपी गंगेमध्ये स्नान करील, ही गंगा त्याच्या मनाला धुवून काढील, ही गंगा त्याच्या चित्ताला धुवून काढील, ही गंगा त्याचं अंतकरण निर्मळ करील. आणि अंतकरण निर्मळ झालं रे झालं की परमात्मा त्याच्यात वास्तव्य करेल, त्याला परमात्म्याचा साक्षात्कार होईल, परमात्म्याचं दर्शन प्राप्त होईल. म्हणून परमात्म्याचं दर्शन प्राप्त करून देणारी ही कथा आहे. काय करते? निर्मळ करते. काय करते? स्वच्छ करते, मनाला स्वच्छ करते. कारण भगवान स्वतःच सांगतोय, मी त्याला भेटतो ज्याचं मन निर्मळ आहे. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. ज्याचं मन निर्मळ आहे त्याला मी प्राप्त होतो, दुसऱ्या कोणालाही प्राप्त होत नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये छल आहे, कपट आहे, त्याहीपेक्षा ग्राम्य शब्दात सांगायचं ठरलं तर जो आतल्या गाठीचा आहे त्याला मी भेटत नसतो, त्याला मी दर्शन देत नसतो. भामट्या लोकांना मी भेटत नाही. ज्याचं अंतकरण निर्मळ आहे त्याला मी भेटतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून अंतकरण निर्मळ केलं पाहिजे. कशानं होईल? ही कथा सर्वांगाचे कान करून ऐकल्यानं होईल. म्हणून कथा ऐकली पाहिजे. ही कथा कोण्या राजा राजवाड्यांची कथा नाही, ही कथा काही भाकड कथा नाही, ही कथा काही रड कथा नाही, ही कथा काही चरहाट कथा नाही. ही कथा तर आपली स्वतःचीच कथा आहे. तू म्हणाल राजा परीक्षितीला शाप प्राप्त झाला आणि त्याला शुकाचार्यांनी कथा सांगितली म्हणून राजाची कथा सांगतात का? अजिबात नाही. आपणच परीक्षित आहोत, ही आपलीच कथा. आपण आपल्याकरता कथा श्रवण करायची आहे, आपण आपल्या स्वतःकरता कथेत प्रवेश करायचा आहे. म्हणून आज तर फक्त प्रस्तावनाच आहे. हे सत्र प्रस्तावनेच सत्र आहे महाराज, फक्त प्रस्तावना करायची आहे. पण कथा तर त्यांनी अजून उद्यापासून श्रवण करायची आहे. लक्षपूर्वक ऐका. म्हणून आज मनाची तयारी करून ठेवली पाहिजे. कशाकरता कथा ऐकायची आहे? मन निर्मळ करण्याकरिता कथा ऐकायची आहे, मनाला शुद्ध करण्याकरिता कथा ऐकायची आहे. तू म्हणाला आमचं मन निर्मळ नाही काय, आमचं मन काय शुद्ध नाही का, आम्ही एवढे चांगले आहोत. ठीक आहे, आपण चांगले आहोत, पण आपण म्हणायचं नाही आपण चांगले आहोत. मग दुसऱ्या कोणीतरी म्हणायचं, ते शास्त्रानं म्हणायचं, ते संतांनी म्हणायचं, ते देवानं म्हणायचं. आपण काय आहोत? महत्वाची गोष्ट आहे. गिरवी प्रत्येक मनुष्य स्वतःला चांगलंच म्हणतोय. व्याभिचार करणारा मनुष्य स्वतःला फार सज्जन समजतोय, मदिरा पिणारा मनुष्य स्वतःला फार सज्जन समजतोय, मांस खाणारा मनुष्य स्वतःला फार सज्जन समजतोय, वाईट वागणारा मनुष्य स्वतःला, चोऱ्या माऱ्या करणारा मनुष्य सुद्धा स्वतःला चांगलं म्हणतोय. कोणीच स्वतःला वाईट बनत नाही. पण आपण काय आहोत हे आपण ठरवायचं नाही. हे त्याने या संतांना, शास्त्राला, देवाला ठरवू द्यायचं. त्यांनी म्हणावं आपल्याला चांगलं, मग आपण चांगले. आपण स्वतः म्हणून नाही. म्हणून आपण काय आहोत हे आपण जाणलं पाहिजे, आपण पाहिलं पाहिजे. आपण स्वतःला जे समजतो तेच आपण आहोत की आपलं स्वरूप याच्यापेक्षा काही वेगळं आहे हे जाणलं पाहिजे. आणि हे जाणण्याकरिता आपण स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे. दर्पणात आपलं मुख पाहिलं पाहिजे. ही कथा म्हणजे दर्पण आहे, ही कथा म्हणजे आरसा. या आरशामध्ये आपण आपलं मुख पाहिलं पाहिजे. कारण आरसा वस्तुस्थिती दाखवतो, आरसा खरं दाखवतो. फोटो जर काढला ना तर फोटो दाखवतो, पण भूतकाळ दाखवतो. फोटो त्यांनी वर्तमान काळ दाखवत नाही. 10 वर्षाच्या वयात काढलेला फोटो, अतिशय गोंडस असणार त्याचं ते बाळस, आणि अगदी गुटगुटीत असणारा तो 10 वर्षाचा बाळ, त्याचा फोटो काढला. आणि 50 वर्षाचा झाल्यानंतर फोटो त्यानं पाहिला. लोकांना कौतुकानं सांगतो, मी आहे, मी आहे, किती छान दिसतो, मी आहे. अरे तू छान जरी दिसतोस तरी आता नाही, 10 वर्षाचा होतास तेव्हा. तू आता 50 वर्षाचा आहेस आणि तू आता गुटगुटीत दिसत नाहीस. आता तू तसा दिसत नाहीस का? तू तुझा काळ निघून गेलेला आहे. भूतकाळ दाखवतो फोटो, चित्र भूतकाळ दाखवतो. वर्तमान काळ जर पाहायचा असेल, आरसा, आरसा वर्तमान काळ दाखवतो. आपला वर्तमान काळ पाहायचा असेल तर आरसा पाहिला पाहिजे. ही कथा आपलं जीवन काय आहे दाखवेल, आपला परिचय करून देईल कथा. आपण काय आहोत हे दाखवून देईल कथा. पाहिलं पाहिजे महाराज. जरी ते पचण्याला कठीण असलं तरी सुद्धा, ते आपल्याला टोले घालणार असलं तरी सुद्धा, त्याच्यातून आपल्याला फटके बसणार असले तरी सुद्धा आपण ऐकलं पाहिजे. आणि फक्त ऐकलं पाहिजे असं नाही, स्वीकारलं पाहिजे.
कथा ऐकून फायदा नाही, कथा स्वीकारल्यानं फायदा होईल. महत्वाची गोष्ट आहे, स्वीकार केला पाहिजे कथेचा. म्हणून कथा दर्पण आहे, आपलं मुख त्याच्यामध्ये पाहावं आणि मग ठरवावं आपल्या जीवनात किती पाप आहे आणि किती पुण्य आहे. महाराज वर्णन करून सांगतात. देख ले कितना पाप है कितना, देख ले कितना पुण्य है कितना, तेरे जीवन में मुखड़ा देख ले प्राणी जरा दर्पण में, जरा दर्पण में, जरा दर्पण में देख ले कितना पाप है कितना, देख ले कितना पुण्य है कितना, तेरे जीवन में मुखड़ा देख ले प्राणी, जरा दर्पण में, जरा दर्पण में, जरा दर्पण में. मुखडा देख ले प्राणी जरा दर्पण में, जरा आरशात आपलं मुख पाहावं. आपलं जीवन या कथारूपी आरशात पाहावं. ही कथा आपल्याला प्रत्येक पावलाला समजून सांगेल आपण काय आहोत, आपण स्वतःला काय समजतो आहोत, आपण स्वतःला काय समजलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान ही कथा आपल्याला करून देईल. म्हणून अशा अंगानं कथेकडे पाहिलं पाहिजे. कथेला फक्त गोष्टी रूपानं पाहू नये. ही कथा म्हणजे काय इतिहास नाही, ही कथा म्हणजे फक्त गोष्टी नाहीत. ही कथा तर स्वदर्शन करून देणारी दिव्य असणारी भूमिका आहे. म्हणून या कथेच्या माध्यमातून स्वदर्शन होईल. ही कथा सांगेल तू ब्रह्मरूप आहेस. ही कथा सांगेल तू सत्य स्वरूप आहेस, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तुझं स्वरूप सच्चिदानंद रूप आहे. ही कथा सांगेल. ही कथा सांगेल तू त्याने जन्मणारा मरणारा नाहीस. ही कथा सांगेल तू अमुक नाहीस, तू तर त्याने दिव्य एक तत्व आहेस. या बोधापर्यंत ही कथा आपल्याला घेऊन जाईल. स्वदर्शन करून देणारी कथा. म्हणून कथा दर्पण आहे, त्याच्यात आपलं मुख आपण पाहावं. त्याच्यात मुख पाहिल्याने ही कथा आपल्याला शिकवण देईल. काय शिकवण देईल? कथा शिकवते महाराज. काय शिकवते माहिती आहे? ही त्याने मरावं कसं हे शिकवते. दोन गोष्टी महत्वाच्याच आहेत, जगणं आणि मरणं. जीवन जगणंही अपरिहार्य आहे आणि प्रारब्ध त्याने पूर्ण झाल्यानंतर हे शरीर पडणार आहे, मृत्यू येणार आहे. मरण सुद्धा अपरिहार्य आहे. मरण सुद्धा चुकवता येत नाही आणि जगणंही चुकवता येत नाही. म्हणून जीवन पण जगायचं आहे आणि जीवन पूर्ण झाल्यानंतर मरणाचाही स्वीकार करायचा आहे. पण जीवन जगावं कसं हे समजून घेतलं पाहिजे आणि हे पूर्ण झाल्यानंतर मरावं कसं हे कळालं पाहिजे. कोण शिकविल जगणं आणि कोण शिकविल मरणं, याचा जर विचार करत असाल तर दोन ग्रंथांची नावं जगद्गुरु तुकोबार यांनी आपल्या समोर सांगितली. ते म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत दोन ग्रंथ आहेत. श्रीमद भगवत गीता ही त्यांनी जगावं कसं शिकवते. ज्याला जीवनच जगायचं असेल त्यानं श्रीमद भगवत गीता पाहावी, त्याला जीवन जगता येईल. महाराज, आपण जीवन जगतो आहोत, पण मला नाही वाटत की आजच्या समाजामध्ये जगणारा जो जीव आहे तो अर्थभरित जीवन जगत असेल. अजिबात नाही. त्याचं जीवन एका चौकटीपुरतच मर्यादित आहे. महाराज, एक शृंखला त्याच्यात तो बांधलाय, त्याच्यापेक्षा वेगळं त्याला दिसत नाही. जसं घोड्याच्या डोळ्याला ढापण लावलं जातं, कशाकरिता? त्यानं फक्त समोरच पाहायचं, इकडे इकडे काय पाहायचंच नाही. तसे आज समाजामध्ये लोकांच्या डोळ्याला ढापणं लावलेली आहेत आणि ढापण लावून त्यांनी तो फक्त एकाच रेघेत चालतो आहे. त्याच्या डोळ्यासमोर एकच मुद्दा असतो, माझं शिक्षण पूर्ण व्हावं. शिक्षण झालं की मग मला चांगली नोकरी लागावी, चांगली नोकरी लागली की मग मला चांगली बायको मिळावी, चांगली बायको मिळाली की मग मला मुलगा व्हावा, मुलगा झाल्यानंतर त्याचं शिक्षण मी करावं, त्याचं शिक्षण झालं की मग त्याला नोकरी मिळून द्यावी, त्याला नोकरी मिळाली की मग त्याला बायको पाहून द्यावी, मग त्याला बायको झाली की मग मला नातवंड प्राप्त व्हावे, त्याला मुलगा व्हावा. किती दिवस चालणार आहे असं? हे असंच सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोर आहे. याच्यापेक्षा वेगळा विचार मनुष्य करीतच नाही. कारण का? त्याच्या डोळ्याला लावलेलं ढापण आहे आणि तेवढ्याच विचारामध्ये जीवन जगतोय, त्याच्या पुढे ढकलतच नाही.
म्हणून त्याला या कथेत त्यागणी महाराज दिव्य ज्ञान प्राप्त होईल. ही कथा त्यागणी अशीच आहे जी अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारी आहे. ही कथा अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारी आहे. ही कथा त्यागणी नराला नारायण स्वरूप प्राप्त करून देणारी आहे. म्हणून त्यागणी या सामान्य चौकटीत जगणारा जो जीव आहे, या जीवाला त्यागणी जीवन जगावं कसं हे शिकवणारी ही कथा आहे. श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत कथा हे 2 ग्रंथ आहेत. म्हणून जीवन जगायचंच असेल भरभरून तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेलं गीता श्रवण करावे, तिचं चिंतन करावं. ती गीता त्यागणी महाराज जीवन दर्शन घडून देईल. आणि जीवन जगून झाल्यानंतर मरायचंच आहे महाराज सगळ्यांना. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, कोणाकोणाला मरायचं नाही त्यांनी हात वर करा. त्यापेक्षा कोण कोण मरणार नाही त्याने हात वर करा. अहो, जो जन्माला येतो त्याला मरावंच लागणार आहे. उपजेते नासे नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला आला त्याला मरावंच लागणार आहे. म्हणून मरण आपल्या सगळ्यांना अटळ आहे, मरावंच लागणार आहे. पण मरावं कसं हे मात्र सर्वांना कळतं असं नाही. म्हणून मरण सुद्धा शिकलं पाहिजे, मरायचं सुद्धा शिकलं पाहिजे. मला तुम्हाला मरायचं काय शिकायचं? शिकलं पाहिजे. कसं मेलं पाहिजे हे शिकलं पाहिजे. मरताना कशी अवस्था असावी हे शिकलं पाहिजे. शुकाचार्य राजाच्या समोर कथा वर्णन करून सांगतात. आणि कथा झाल्यानंतर त्यागणी महाराज शुकाचार्य जाण्याकरिता निघाले. त्यावेळेला अंतिम संदेश दिला महाराज राजाला. त्वम तू राजन मरिष्येती पशुबुद्धी में माम जही. राजा, तू मरणारा आहेस ही पशुबुद्धी आहे, ही टाकून दे. अशी बुद्धी जर आपल्याला त्यागणी असेल, मी जन्मणार आहे, मी मरणार आहे, आणि अशी बुद्धी ठेवून जर आपण त्यागणी शरीर सोडत असलो तर आपल्याला परत जन्माला यावं लागेल. महत्वाची गोष्ट आहे. पण शरीर तर सुटणारच आहे. पण त्यावेळेला काय स्थिती असावी? राजाच्या मुखातून उद्गार बाहेर पडले, महाराज, मी जन्मणार आणि मरणारा नसून मी तर ब्रह्मरूप आहे. मला तुमच्या कृपेनं बोध प्राप्त झालाय. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून श्री गुरूंच्या माध्यमातून बोध प्राप्त होईल सच्चिदानंद स्वरूपाचा. आणि सच्चिदानंद स्वरूपाचा बोध प्राप्त झाल्यानंतर बोधावर आरूढ झालेला महात्मा सहजच शरीर सोडून देईल. झाकल्या घटीचा दिवा, काय झाला की धवा. असा स्थिर बुद्धीचा जो पुरुष आहे ना, तो सहज स्वतःचं शरीर सोडून देतो. अंतकाल समयाला कशी स्थिती असावी हे जरा अभ्यासण्यासारखंच आहे. मरण कसं असावं त्यापेक्षा महत्वाचा विचार सांगतो. आपल्या वारकरी संप्रदायाला त्यागणी मान्य असणारा, त्यानं स्वीकारलेला विचार लक्षात घेण्यासारखाच आहे. अंतकाल समयाला भगवान आपल्या जवळ असावा, आपलं मस्तक भगवंताच्या मांडीवर असावं, भगवंताचा हात आपल्या मस्तकावरून सारखा फिरावा, आणि आपण डोळे भरून अंतकाल समयाला भगवंताकडे पाहावं, आणि त्याचं चिंतन करता करता आपलं शरीर पडावं. हे मरण मंगलमय असणारं मरण आहे. अंतकाल समयाला भगवंताचं स्मरण करत करत शरीर पडणं, हे मरण मंगलमय असणारं मरण आहे. भगवान स्वतःच म्हणतो, अंतकालेच मामेवर स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाल समयाला माझं स्मरण करता करता शरीर सोडलं पाहिजे. म्हणून ते शरीर सोडण्याची सुद्धा कला आहे. ती कला जर शिकायची असेल, मरावं कसं हे शिकायचं असेल, या कथेच्या माध्यमातून शिकता येतं. म्हणजे कथा शिकवणार आहे मरावं कसं. या कथेकडे अनेक अंगांनी पाहता येतं. 4 प्रकाराने कथा पाहिली जाते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचे मुद्दे सांगतोय 4. ही कथा 4 प्रकारची आहे. नंबर 1, घटनात्मक ही कथा, घटनात्मक. नंबर 2, ही कथा स्तुत्यात्मक आहे. हिच्यामध्ये स्तुती केलेली आहे, भगवंताची स्तुती. नंबर 3, ही कथा गीतात्मक आहे. याच्यामध्ये गीत पाहायला मिळणार आहे. आणि नंबर 4, ही कथा उपदेशात्मक आहे. याच्यामध्ये उपदेश आहे. परत सांगतो, घटनात्मक. या कथेमध्ये अनेक प्रकारच्या घटना आपल्याला पाहायच्या, वेगवेगळ्या घटना. राजा परीक्षितांना मेलेला साप ब्राह्मणाच्या गळ्यात घातला, राजा निघून गेला, ब्राह्मण पुत्रानं शाप दिला, ही घटनाच आहे. ही घटना आपण पाहणार आहोत. विशेष भाव त्या घटनेतला आपण पाहणार आहोत. अनेक प्रकारच्या घटना आहेत या कथेमध्ये पाहण्यासारख्या. सगळी कथाच घटनांनी भरलेली आहे. पण त्या उगीच सांगितलेल्या घटना नाहीत, त्या घटनांमधून काहीतरी घ्यायचंय. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. घटना नाही का? घटनाच आहे. पण त्यातून काहीतरी शिकायचंय. शिकण्याकरिता घटना श्रवण करायचे.
अजामेळ नावाचा ब्राह्मण आहे, पण कर्मभ्रष्ट झाला. दुराचार तागणी करू लागला. आणि त्याला तागणी भवबंधनात पडण्याची वेळ आली. यमदूत घेण्याकरिता आले, त्यानं नारायणाचं नाव उच्चारलं आणि विष्णुदूत आले त्याला सोडवण्याकरिता. ही सुद्धा घटनाच आहे. या घटनेतून काहीतरी शिकायचंय, शिकण्याकरिता श्रवण करायची घटना, घटनात्मक कथा. नंबर 2, स्तुत्यात्मक असणारी कथा. स्तुती शिकवली जाते कथेतून. तुम्हाला माहिती आहे, भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे? त्याला जे आवडतं ते केलं पाहिजे. आणि काय आवडतं देवाला? माझा देव स्तुतीप्रिय आहे, त्याला स्तुती केलेली आवडते. सामान्य माणसाला सुद्धा स्तुती केलेली आवडते महाराज. आपलं कौतुक करावं असं प्रत्येकाला वाटतं, आपला गुणगौरव करावा असं प्रत्येकाला वाटतं, आपलंच वर्णन करावं असं प्रत्येकाला वाटतं. मनुष्य सुद्धा स्तुतीप्रिय आहे. तसा परमात्मा स्तुतीप्रिय आहे, त्याला त्याची स्तुती केलेली आवडते. पण बऱ्याच वेळेला सगळ्याच लोकांना स्तुती करता येते असं नाही, सगळ्या लोकांकडे तेवढं शब्द भांडवल आहे असं नाही. म्हणून भगवंताची स्तुती केली पाहिजे. स्तुती महत्वाची आहे. आपल्या बुद्धीनं जर भगवंताची स्तुती करता येत नसेल तर या भागवताला विचारावं. या भागवतामध्ये अनेक प्रकारानं भगवंताची स्तुती पाहायला मिळेल. अनेकांनी केलेली स्तुती आहे भगवंताची स्तुती. भीष्माचार्यांनी केलेली स्तुती भीष्मस्तवन आहे. भगवती कुंतीने केलेली भगवंताची स्तुती नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिरवस्थितम. ही स्तुतीच आहे, कुंतीने केलेली स्तुती. ध्रुवजींनी केलेली स्तुती, प्रल्हादानं केलेली स्तुती, ही स्तुतीच आहे. भागवताच्या शेवटी त्यांनी वेदानं केलेली स्तुती, वेदस्तुतीच नाव आहे महाराज त्याला, वेदानं केलेली स्तुती. म्हणून भगवंताची स्तुती केल्याशिवाय भगवान प्रसन्न होणार नाही. मग त्याची स्तुती कशी करावी हे शिकायचं असेल, भागवत पाहावं लागेल. भागवतात स्तुती शिकवलेली आहे. म्हणजे स्तुत्यात्मक आहे भागवत, स्तुत्यात्मक. नंबर 3, हे भागवत आहे गीतात्मक. याच्यामध्ये गीत आहे. अंतकरणातल्या भावना व्यक्त करण्याकरिता जे गायलं जातं त्याचं नाव आहे गीत. गीता असं आपण म्हणतो ना, हे गीतच आहे. भगवंतानं स्वतःच्या अंतकरणातल्या भावना व्यक्त केल्या, दिव्य भावना, जगाच्या उद्धाराकरिता अर्जुनाचं निमित्त करून. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे. अर्जुनाच्या निमित्तानं भगवंतानं गीता सांगितली. दिव्य असणारं गीत, भाव प्रगट करणारं गीत. ते सामान्य लोकांना कळावं म्हणून ज्ञानोबरायांनी त्यातला विशेष भाव प्रगट केला. भावार्थ दीपिका, भावार्थ प्रगट करून सांगितलं. भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वरी प्रगट झाली. ज्ञानेश्वरीचं खरं नाव आहे भावार्थ दीपिका. म्हणून गीता त्यात भाव आहे, गीत गायलं जातं, गीत आहे महाराज. या भागवतात सुद्धा गीत आहेत. दशमस्कंधात जर आपण पाहिलं तर 5 गीतं पाहायला मिळतात. गोपिकांची 5 गीत आहेत. पहिलं गीत आहे वेणुगीत, त्याच्यानंतर प्रणय गीत, त्याच्यानंतर गोपी गीत, त्याच्यानंतर भ्रमर गीत. अशी गीतं भागवतात भरलेली आहेत. या गीतांच्या माध्यमातून अजून एक गीत आहे युगुल गीत. 5 गीत आहेत महाराज. या गीतांच्या माध्यमातून भगवंताच्या समोर अंतकरणातल्या भावना व्यक्त करता येतात. गोपिकांनी स्वतःच्या अंतकरणातल्या भावना भगवंताच्या समोर व्यक्त केल्या. त्या गोपिकांच्या गीताचं नाव आहे गोपी गीत, जे प्रसिद्ध आहे महाराज. आपण वारकरी आहोत, आपण सर्वजण रोज नित्यनियमानं हरिपाठ म्हणतो. आपल्या संप्रदायामध्ये हरिपाठ म्हणण्याचा जसा प्रघात आहे, तसं तुम्ही जर वृंदावनात जाल तर तिथे रोज गोपीगीत गायलं जातं महाराज. गोपीगीताला विशेष महत्व दिलं जातं. रोज गोपीगीत म्हणतात. का बरं? स्वतःच्या अंतकरणातल्या भावना जर स्वतःला भगवंताच्या समोर व्यक्त करता येत नसतील तर गोपिकांच्या शब्दांमधून आपल्याच भावना भगवंताच्या समोर व्यक्त कराव्यात, ते गोपीगीत आहे. म्हणून गोपीगीत म्हणत जाऊ महाराज. फार गोड आहे गोपीगीत, त्यात भाव आहे. आपण वृंदावनात गोपीगीत कथा केली होती ना, 5-6 दिवस फक्त गोपीगीतावरच आपण बोलण्याचा प्रयत्न केला. गोपीगीत मोठं विलक्षण आहे. भावना व्यक्त करता येतात गीताच्या माध्यमातून. गोपिका भगवंताच्या समोर बोलू लागल्या. हे जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दयित दृश्यतां दिक्षुतावकां स्वयि धृतासव स्वां विचिन्वते शरदुदाशये साधुचातसत् सरसिजोदर श्रीमुषादृशा
सुरथनाथ ते शुल्कदासिका वरद निघ्नतो नेह किंवध विषजलाप्ययात् व्याल राक्षसात् वर्ष मारुतात् वैद्युतानलात् वृषमयात्मजा विश्वतो भयात् दृशं देवयं रक्षिता लांबलच काय गोपीगीत. गोपिकांनी स्वतःच्या अंतकरणातले भाव या गीतातून व्यक्त केले. भगवंताच्या समोर आपल्या अंतकरणातले भाव व्यक्त केल्याशिवाय भगवंताला ते स्वीकारता येणार नाहीत. पक्का आहे का मी काय म्हणतोय ते? त्याला आपल्या पोटातलं सगळं कळतं. त्याला कळत नाही असं काहीच नाही. फक्त आपण इमानदारीनं ते त्याच्या समोर व्यक्त केलं पाहिजे, म्हणजे मग विशेष रूपानं तो त्याचा स्वीकार करेल. आपल्या अंतकरणात वाटतं भगवंताचं दर्शन प्राप्त व्हावं म्हणून, आपल्या अंतकरणामध्ये भावना आहे भगवंतानं भेटावं म्हणून, पण तीच भावना आपण भगवंताच्या समोर व्यक्त केली पाहिजे. कशानं व्यक्त करता येईल? या गीतांच्या माध्यमातून व्यक्त करता येईल. म्हणे भागवत आहे गीतात्मक, याच्यामध्ये गीता आहेत महाराज. पुढे टाकणे भिक्षुगीत पाहायला मिळतं, त्याच्यातही भाव आहेत महाराज. अनेक गीत भागवतात आहेत, म्हणून गीतात्मक असणार हे भागवत. चौथा मुद्दा उपदेशात्मक. या भागवतातून उपदेश प्राप्त करून घ्यायचा आहे. काय उपदेश प्राप्त करून घ्यायचा आहे? प्रत्येक घटनेला बारकाईनं पाहायचं आणि त्या घटनेचा आपल्या जीवनाशी संबंध जोडायचा, आणि संबंध जोडून त्यांनी मग आपलं जीवन आपण तपासून पाहायचं, आणि आपण काय वागतो आहोत, कसे वागतो आहोत हे पडताळणी करून त्यांनी योग्य की अयोग्य हे ठरवायचं, आणि ठरवून जर अयोग्य असेल तर टाकून द्यायचं, आणि योग्य असेल त्याचं ग्रहण करायचं. याचं नाव आहे उपदेश. याला म्हणायचं उपदेशात्मक कथा. म्हणून 4 प्रकाराने ही कथा पाहिली जाते. म्हणून अशी असणारी दिव्य कथा ही आपण श्रवण करायला हवी. या कथेच्या श्रवणानं त्यांनी महाराज दिव्यत्व प्राप्त होईल. ह्या 4 गोष्टी अजून पाहता येतील, कथेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतोय. या कथेचं आयोजन जर आपण केलं तरी कथा पुण्य प्राप्त करून देते. आयोजनानं पुण्य प्राप्त होतं. म्हणजे जे जे लोक आयोजक आहेत ना, त्या आयोजकांना पुण्य प्राप्त करून देणार ही कथा. आता या कथेचं कोण आयोजक आहे? या कथेचं आयोजन करायचं म्हणून ज्या वेळेला याची मीटिंग झाली आणि सगळ्या राधेश्याम वारकरी परिवारातील सदस्यांना बोलावलं, त्यावेळेला आम्हाला बोलण्याची संधी मिळाली सगळ्यांच्या समोर. आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सामान्य परिवारामध्ये जर एखादं मोठं कार्य असेल, एखाद्याचं लग्न जर असेल, तर लग्नामध्ये त्यांनी नवरदेवाचा जो बाप असतो, नवरीचा जो बाप असतो, त्याला काय म्हणतात? वरबाप. आणि या वरबापावर त्यांनी संपूर्ण जबाबदारी असते. त्यानं लग्न पार पाडायचं असतं. आम्ही या सगळ्या लोकांच्या समोर प्रश्न विचारला, कथेमध्ये वरबाप कोण होणार आहे? मग कथेला पार पाडण्याकरिता कोणीतरी प्रमुख असला पाहिजे ना. कोण वरबाप होणार आहे सांगा? सगळे लोक एकमेकाकडे पाहायला लागले, कारण त्याचं उत्तर एकच होतं. त्याचं उत्तर हेच आहे की कथेचं आयोजन करणारे जेवढे सगळे आहेत ते सगळेच वरबाप आहेत महाराज. महत्वाची गोष्ट आहे, कारण कोणी एक या कथेचं आयोजन करीत नाही. आपण सगळेच या कथेचे आयोजक आहोत. आपण सगळे राधेश्याम वारकरी परिवारातले सदस्य आहोत. आपण सगळेच त्यांनी एक जीवानं भगवंताचं चिंतन करण्याकरिता एकत्रित आलेलो आहोत. म्हणून कोणी एकट्यानं कथा आयोजित केलेली नाही, कोणी एकामुळे आपण इथे आलेलो नाही. आपण सगळ्यांच्याच मुळे आलेलो आहोत. आपण सगळेच कथेचे आयोजक आहोत. मग आता पुण्य प्राप्त होत असतं आयोजनानं. जो आयोजन करतो त्याला पुण्य प्राप्त होईल. मग आता कोणाकोणाला प्राप्त होईल? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? कोणाकोणाला प्राप्त होईल? अहो सगळ्यांनाच प्राप्त होईल. आपण सगळेच पुण्याचे अधिकारी हो. ही कथा पुण्य प्राप्त करून देते, आयोजनानं पुण्य प्राप्त करून देते. नंबर 2, हिचं जर श्रवण केलं तर काय घडतं? ही कथा श्रवणानं पाप घालवते. या कथेचं जर श्रवण केलं तर पाप निवृत्त होतं महाराज. पाप घालवणारी कथा. तुम्हाला आम्ही काय पापी आहोत का? पाप आणि पुण्य दिसत नाही, त्याला अदृष्ट म्हणायचं. दिसत नाही ना, ते डोळ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होत नाही. म्हणून आजची लोक पाप पुण्य मानत नाही. ते म्हणतात हे तुमचं पाप पुण्य म्हणजे भुलथाप आणि हुलकावणी आहे. हा तुमचा बावळटपणा आहे, तुम्ही ठक मूर्ख आहात. पाप म्हणता पुण्य म्हणता. कशाचं पाप आणि कशाचं पुण्य कोणी पाहिलं?
अरे पाप पुण्य दिसत नसलं तरी पाप पुण्याचे परिणाम मात्र दिसतात. ते परिणाम मात्र प्रत्यक्ष पाहायला मिळतात. काय परिणाम आहे पापाचा आणि काय परिणाम आहे पुण्याचा, त्याचा जर विचार करत असाल तर पापाचा परिणाम आहे दुःख आणि पुण्याचा परिणाम आहे सुख. आपल्या जीवनामध्ये सुख दुःख प्रत्यक्ष अनुभवाला येतात. आणि कशामुळे आपल्याला सुख दुःख होत असेल तर पाप आणि पुण्यामुळेच. आपण केलेलं पाप आपल्याला दुःख देतं आणि आपण केलेलं पुण्य आपल्याला सुख प्राप्त करून देतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर सुखदुःख प्राप्त होत असतील तर आपण जाणून घ्यावं, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. सुखाचा भोग जर होत असेल तर पूर्वजन्मात पुण्य केलं असेल म्हणून सुख प्राप्त झालं. दुःखाचा भोग जर प्राप्त झाला असेल तर पूर्वजन्मात पाप केलं म्हणून ते भोगायला आलं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून पाप आणि पुण्य दिसत नसलं तरी भोगावरून जाण्याचं असतं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सुख आणि दुःख हे त्याचं फल आहे. म्हणून पाप जातं या कथेच्या श्रवणानं. नाही कथा कळाली, काहीच कथा पदरात पाडून घेता आली नाही, फक्त कथेच्या मंडपात येऊन बसला आणि त्याच्या कानावरून या कथेचे शब्द जरी गेले ना तरी त्याचं पाप निवृत्त होईल महाराज. जरी सर्वांगाचे कान करून कथा ऐकले नाही, फक्त डुकल्या घेतल्या, फक्त झोपा काढल्या, तरी सुद्धा ही कथा पाप घालवेल एवढं सामर्थ्य या कथेत आहे महाराज. तिला सामान्य समजू नका. म्हणून आयोजनानं पुण्य प्राप्त करून देते, श्रवणानं पाप घालवते अशी असणारी कथा. या कथेचं जर मनन केलं ना तर आत्मबोध प्राप्त करून देते. म्हणून मनन केलं पाहिजे. आधी श्रवण, मग मनन आणि मग निधिध्यासन. म्हणून श्रवण अतिशय महत्वाचं आहे. कथेचं श्रवण करा. श्रवणानं पाप जाईल, पण फक्त श्रवण करून थांबायचं नाही. मग जी कथा ऐकली तिचं बारकाईनं मनन करायचं, बारकाईने एकांतात विचार करायचा आणि विचार करून त्याने आपल्या जीवनामध्ये ती कथा उतरवायचा प्रयत्न करायचा. मनन आहे. या मननानं काय होईल? आत्मबोध प्राप्त होईल. ही कथा आत्मबोध प्राप्त करून देणारी आहे, स्वरूपाचा बोध प्राप्त करून देणारी. मी कोण आहे याचं ज्ञान प्राप्त करून देणारी आहे. सगळे लोक स्वतःला मी म्हणतात महाराज. मी फार वाईट आहे आणि शोधूनही सापडत नाही. तुकोबाराय म्हणतात मी हे ऐसी काय जाती अवघड किती पाहता. मी अशी जात आहे, फार अवघड आहे, शोधूनही सापडत नाही मी कोण आहे. प्रत्येक मनुष्य स्वतःला मी म्हणतोय. कधी स्थूल देहाला धरून मी म्हणतोय, कधी सूक्ष्म देहाला धरून मी म्हणतोय, कधी कारण देहाला धरून मी म्हणतोय, कधी महाकारणाला धरून मी म्हणतोय. त्याचा मी प्रत्येक वेळेला बदलतोच आहे. मी काळा, मी गोरा, मी उंच, मी ठेंगणा, मी स्थूल देहाला धरून मी हुशार आहे, मी बुद्धिमान आहे, मीच आहे. सूक्ष्म देहाला धरून मला काही समजत नाही, मी मूर्ख आहे, मी अडाणी आहे, मी अज्ञानी आहे. कारण शरीराला धरून असणारा मी अज्ञान आहे ना महाराज. कारण शरीर म्हणजे अज्ञान. आणि मी ब्रह्मरूप आहे, अहम ब्रह्मास्मी, मीच आहे. अहम आहेच ना त्याच्यात. महाकारण देहाला धरून मी प्रत्येक वेळेला मी बदलला, मी बदलतो. वाईट आहे मी. खरा मी ओळखता आला पाहिजे, खरा मी कळाला पाहिजे, खरं स्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. आणि ते ज्ञान जर कशाच्या माध्यमातून होईल? कथेच्या माध्यमातून. पण काय करावं लागेल? आधी ऐकावे लागेल म्हणजे श्रवण, आणि मग जे ऐकलंय त्याचं मनन करावं लागेल. मनन केलं रे केलं की आत्मबोध प्राप्त करून देते कथा. म्हणून कथेच्या माध्यमातून आत्मबोध प्राप्त होईल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? असंच तुम्ही ऐकलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर कथेमध्ये जर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण सांगत बसलो आणि कथेची चाकोरी जर आपण सोडली तर ती गोड लागणार नाही. उगाच हिंगणांग चिंगणांग कथा करून काय उपयोग आहे? तुम्हाला हसवण्याकरिता, विनोद करण्याकरिता, गप्पा मारण्याकरिता कथा थोडीच आहे. कथा पदरात पाडून घेण्याकरिता आहे. काहीतरी पदरात पाडून घ्यायचं. काय? आत्मबोध. मी कोण आहे याचं ज्ञान पदरात पडलं पाहिजे. म्हणून आत्मबोध प्राप्त करून देणारी कथा दिव्य आहे. कथा म्हणजे मननानं आत्मबोध प्राप्त करून देते. नंबर 4 निधिध्यासन. या कथेचं निधिध्यासन जर आपण केलं तर परमात्म्याचा साक्षात्कार करून देते, सगुण दर्शन प्राप्त करून देते. हे स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून मोक्ष प्राप्त करणं वेगळं आणि भगवंताचं सगुण दर्शन प्राप्त करून घेणं वेगळं. मोक्ष प्राप्त करून घेता येईल महाराज, सोपा आहे फार. कारण आणावं लागत नाही, फार जड नाही, वाहून नेता येत नाही, आपल्या जवळच आहे. फक्त जाणायचं आहे. जाणलं की काम झालं. मान्यता की परिवर्तन से परिवर्तन. रामसुखदास स्वामींचं वाक्य आहे महाराज. रामसुखदास स्वामी फार दिव्य महापुरुष होऊन गेले. मान्यतेच्या परिवर्तनाने परिवर्तन. आपली मान्यता बदलली रे बदलली की तिथेच मुक्तच होतो महाराज. पण आपण मुक्तच आहोत अशी मान्यता झाली पाहिजे.
ती मान्यता जर झाली नाही तर मग आपण त्यांनी महाराज कधीच मुक्त होऊ शकत नाही. जन्मभरही मोक्षाची वाट पाहत राहिलो तरी मोक्ष आपल्याला प्राप्त व्हायचा नाही, कारण आपल्या जवळच आहे. आपण स्वतःच मोक्ष स्वरूप आहोत, सच्चिदानंद स्वरूप आहोत आपण स्वतःच. मग त्याला दुसरीकडे शोधण्याचा जर प्रयत्न करत असाल दुसरीकडे सापडणार नाही, आपल्या जवळच शोधावं लागेल, आपल्या जवळ सापडेल. फक्त मान्यता बदला, लगेच त्याने बदल घडेल महाराज. सामान्य संसारातले लोक मान्यता बदलतात ना महाराज, मान्यता बदलता येते आणि अशी बदलते मान्यता परत कधीच पूर्वस्थितीत येत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा आहे का, मान्यता कशी बदलते ते सांगतो. आजपर्यंत आपण स्वतःला जीव समजतो आहोत, मनुष्य समजतो आहोत, देह समजतो आहोत. ही आपली मान्यता आहे. मी अमक्या जातीचा, मी अमक्या धर्माचा, मी अमक्या पंथाचा, मी अमक्या वर्णाचा, मी अमक्या आश्रमाचा, हे सगळे आपली मान्यता आहे. आणि या मान्यतेला धरून आपण जीवन जगतो आहोत. ही मान्यता बदलली पाहिजे. काय मान्यता आपण धारण केली पाहिजे? मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी आजर आहे, मी अमर आहे, मी अजन्म आहे. त्यापेक्षा मी तो वासुदेव तत्वता, सर्व ठिकाणी व्याप्त असणारं जे चैतन्य तत्व आहे ते मीच आहे. ही मान्यता झाली पाहिजे. ही मान्यता एका क्षणात बदलू शकते, फक्त बदलायची क्षमता आपल्यात असली पाहिजे. आपल्या भागात लग्न कार्य होतात की नाही? लग्न होतात. मग लग्नाच्या वेळेला नवरदेव नवरीला एकमेकाच्या समोर आणलं जातं. तो नवरदेव त्यांनी येतो, नवरी पण येते. लग्न होण्याच्या आधी जर नवरीला तिचं नाव विचारलं, काय सांगते? ती म्हणते कुमारी अमुक अमुक ढमुक, असं तिचं नाव सांगते, कुमारी म्हणते. मुलाला जर नाव विचारलं तो म्हणतो चिरंजीव अमुक अमुक अमुक. तो लग्नाच्या आधी चिरंजीव असतो. मुलगी लग्नाच्या आधी कुमारिका म्हटली जाते आणि अंतरपाठ धरतात. अंतरपाठ धरल्यानंतर मंगलाष्टक होतात. मंगलाष्टक झाले की अंतरपाठ बाजूला करतात आणि अंतरपाठ बाजूला केल्यानंतर नवरदेव नवरी एकमेकाला माळ घालतात आणि माळ घालून त्यांनी महाराज त्यांना खुर्चीवर नेऊन बसवतात. बसवल्यानंतर नवरीला नाव विचारा, तुझं नाव काय? मग ती म्हणते सौभाग्यवती अमुक अमुक अमुक. अंतरपाठ धरण्याच्या आधी स्वतःला कुमारिका म्हणत होती आणि अंतरपाठ बाजूला झाल्याबरोबर स्वतःला सौभाग्यवती म्हणू लागली. काय झालं? काय बदल झाला? तिच्यात काय परिवर्तन झालं मला तुम्ही सांगा. तिला काय शिंग आले? आणखी काही शिपूट आलं? काय नेमकं झालं? काय? काहीच बदल झाला नाही, फक्त मान्यता बदलली. महत्वाची गोष्ट आहे. एका अंतरपाठ बाजूला जाण्यानं मान्यता बदलली, कुमारिकेची सौभाग्यवती झाली आणि आता ती जन्मभर सौभाग्यवती म्हणेल. आता तिला परत केव्हाही विचारा, ती स्वतःला कुमारिका म्हणणारच नाही. फक्त अंतरपाठ बाजूला झाला. हा अज्ञानाचा अंतरपाठ आहे. अज्ञानाचा अंतरपाठ आहे. श्रीगुरूंनी मंगलाष्टक म्हटल्याशिवाय आणि अज्ञानाचा अंतरपाठ बाजूला झाल्याशिवाय मान्यता बदलत नाही महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जीवनामध्ये श्रीगुरूंची प्राप्ती व्हावी, संतांची प्राप्ती व्हावी, सत्संग प्राप्त व्हावा. या सत्संगामध्ये त्यांनी महाराज मंगलाष्टक जीवनात येतील, मंगलमय बोध प्राप्त होईल. श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. पण मी सच्चिदानंद रूप आहे हे जे अपरोक्ष ज्ञान आहे, मी ब्रह्मरूप आहे हे जे अपरोक्ष ज्ञान आहे, हे जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर श्रीगुरूंनी श्रवणेंद्रियामध्ये महावाक्याचा उपदेश केला पाहिजे. पाणी जर भरपूर तागणी भरगतचं असेल आणि त्याच्यावर जर शेवळ आलं आणि ते तागणी महाराज आपण पाहू लागलो, पाणी दिसत नाही, पण तेच शेवळ जर बाजूला झालं तर सहजच त्याच्यामध्ये पाणी प्रत्यक्ष पाहायला मिळतं. तसं अज्ञान रूपी शेवळ आपण जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं स्वतःचं स्वरूप कळणारच नाही. म्हणून त्या स्वरूपापर्यंत जाण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. श्रीगुरूंनी उपदेश केला पाहिजे, श्रीगुरूंनी बोध केला पाहिजे आणि त्या बोधातून दिव्य स्थिती प्राप्त होईल. आपण झोपलेलो आहोत अविद्येच्या निद्रेमध्ये, तैसा अविद्येच्या निदान विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादि जो. तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे, माथा हातू ठेविला नव्हे थापटेला जैसा. थापटवून जाग करतात, महावाक्याचा उपदेश करतात. तत्वमसी ते ब्रह्म तू आहेस. मग याला कळतं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. काय बदललं? मान्यता बदलली. अरे मान्यता बदलता येईल आणि सहज असणारा मोक्ष त्यागणी महाराज हातात सापडेल. सोपा आहे, मोक्ष प्राप्त करून घेणं कठीण नाही. मग काय कठीण आहे?
भगवंताचं दर्शन सगुण साक्षात्कार कठीण आहे महाराज. सहजासहजी प्राप्त होत नाही, कासावीस व्हावं लागतं. ज्या ब्रह्मज्ञानाकरिता आपण अट्टहास करतो त्या ब्रह्मज्ञानाची तुकोबरानं काय कमी होती मला तुम्ही सांगा. तुकोबरायांच्या समोर ब्रह्मज्ञान लोळण घेत होतं. तुकोबरायांच्या समोर मोक्ष लोटांगण घालत होता. तुकोबरायांच्या समोर मोक्ष कामारी बटीक दासी होऊन त्यांनी काम करत होता. होय सांगू ऐसे तुका म्हणे. अशी अवस्था मोक्ष तुकोबरायांच्या घरी लोळण घालत होता. आणि ते तुकोबराय रडत होते, व्याकुळ होत होते, कासावीस होत होते. अरे ज्याला मोक्ष प्राप्त झालं त्यानं कशाकरिता कासावीस व्हावं? ज्याला मोक्ष प्राप्त झालं त्यानं रडायचं काय काम शिल्लक राहिलं महाराज? त्यानं का रडावं? आणि ते तुकोबराय रडतायत ज्यांना मोक्ष पायावर लोटांगण घालतोय. का रडतायत माहिती आहे? एकच कारण आहे, भगवंताचं सगुण दर्शन प्राप्त करून घ्यायचंय. जीवनाचं सार, जीवनाचं सार्थक, जीवनाची सफलता भगवंताच्या दर्शनात आहे महाराज. जर श्यामसुंदराचं दर्शन जीवनात प्राप्त करून घेता आलं नाही तर जीवनात काहीच अर्थ नाही महाराज. मोक्ष प्राप्त करून घेणं सहज आहे. याला दुय्यम केलं साधू संतांनी. ते म्हणतात मोक्षपदे तुच्छ केली. या कारणे आम्ही घाबरत नाहीत म्हणे जन्म मरणाला. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. आम्हाला विष्णुदासांना तो सोपा आहे. आम्हाला भीती वाटत नाही, भय नाही जन्म घेता. काही भीती वाटत नाही जन्म घेताना. मरताना काही भीती वाटत नाही. अशी अवस्था, अशा दिव्य स्थितीत आहेत आणि ते रडत आहेत. काळ ज्यांच्या समोर गुलाम होऊन सलाम करतोय ते रडत आहेत. कशाकरिता रडत आहेत? एकच कारण, भगवंताचं दर्शन प्राप्त व्हावं, सगुण दर्शन. मायबाप, माझ्या बोलण्याचा आशय लक्षात घ्या. मला तुम्हाला एकच संदेश सांगायचा आहे की आपल्या सगळ्यांच्या पोटामध्ये एकच भाव असावा की आपल्या पोटात एक स्वप्न असावं, त्या भगवंतानं आपल्याला प्रत्यक्ष दर्शन द्यावं. साधू संतांना दर्शन दिलं भगवंतानं, गोष्ट खरी आहे, पण आपल्याला पण देईल महाराज. आपल्या समोर पण प्रत्यक्ष प्रगट होईल. फक्त आपल्या अंतकरणात त्याच्या दर्शनाची आस असली पाहिजे. मोक्षाला डावलून साधू संत त्याच्या समोर लोळण घालतात. भगवान शंकरासारखे महावैष्णव जे त्याच्या समोर त्यांनी महाराज व्याकुळ होतात, विनंती करतात. योगेश्वर असणारा भगवान योगेश्वराच्या समोर विनंती करतो. हे दिव्यत्व आहे महाराज. माऊली म्हणतात, यावर ही पार्था जो माझे या भजने असता तया ते मी माथा मुकुट करी. हे भगवान शंकराचंच वर्णन आहे महाराज. भगवान म्हणतो, यावर ही पार्था, हे अर्जुना, असंच स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, असा मोक्ष प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जो माझे भजने असता, माझं भजन करतो, माझ्या दर्शनाची आस अंतकरणात घेऊन फिरतो, तया ते मी माथा मुकुट करे, त्याला मी मस्तकावर धारण करतो. म्हणून या पांडुरंगानं भगवान शंकराला मस्तकावर धारण केलं. का धारण केलं? त्याचं कारण आस आहे भगवंताच्या भेटीची, दर्शनाची ओढ आहे महाराज. म्हणून आपल्या सगळ्यांच्या पोटात भगवंताच्या दर्शनाची आस असावी, भगवंताच्या दर्शनाची ओढ असावी. का कथा आपण श्रवण करतो आहोत? कोणत्याच कामाकरता श्रवण करू नका. एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवा, मला या कथेच्या माध्यमातून भगवान भेटणार आहे. मला कथेच्या माध्यमातून भगवान भेटावा, प्रत्यक्ष दिसावा, कोणत्या तरी रूपात येऊन मला सावरावं, माझ्या मस्तकावरून त्यांना हात फिरवावा आणि मला शाश्वती द्यावी. भक्ता, चिंता करू नकोस, मी तुला कधीच सोडून राहणार नाही, अखंड तुझ्या जवळ राहीन, तुझा कधीच त्याग करणार नाही. देवाच्या पेक्षा दुसरं काहीच नको आहे रे. अखंड तुझ्या चरणाजवळ ठेवावं, याच्यापेक्षा दुसरं काहीच नको. तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. ही साधनाच आहे, ही त्या दिव्य संतांनी केलेली साधना. भगवती शबरीचं वर्णन आपण पाहतो ना. ती म्हणते, मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, दीन राणीची वीडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघुनंदना, आश्रमात या कधी येशील रामा रघुनंदना. फक्त त्याच्या चरणांचं चिंतन आहे, फक्त त्याच्या चरणांचं ध्यान आहे. वाट पहा ना, दर्शन देईल महाराज. अनुभव सांगतो ताजा, सांगितला पाहिजे. अनुभव सांगितल्यानंतर लोकांना जास्त पोटात प्रवेश करून जातं. हे कथानक महत्वाची गोष्ट आहे, ऐका लक्षपूर्वक. कालचं कीर्तन तागणी करून आम्ही आलो आणि कीर्तन करून येताना कसं काय प्रमाण आठवलं असेल माहीत नाही, पण देहूपासून आळंदीपर्यंत येईपर्यंत एवढं एकच म्हणत होतो, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना.
हे म्हणत म्हणत आणि व्याकुळ होऊन त्याच्यावर बोलत होतो की कधी तुझ्या चरणांचं दर्शन होईल. असं वाटतं भगवंता, तू जर दर्शन दिलं नाहीस आणि हे शरीर जर असंच पडून गेलं तर माझं जीवन असंच खर्च होईल ना रे, कधी दर्शन देशील. आम्ही गाडीतून उतरलो, तो समोर दिसतो ना कमरेवर हात ठेवून उभा आहे विठोबा, हे लोक साक्षीदार आहेत सगळे. त्या विठोबाला त्या मंदिरात उभं करण्याची तयारी होती या लोकांची. त्याला उचललंच होतं या सगळ्या लोकांनी. तेवढ्यात आम्ही गाडीतून उतरलो आणि उतरून त्यांनी त्याला असं उचललं आणि त्या मंदिरात आमच्या हाताने आम्ही ठेवलंय. आणि ठेवून सगळ्यात आधी काय पाहिलं असेल तर त्याचे पाय पाहिले महाराज. ते पाय तुम्ही बघा अजून जाऊन, फार गोड दिसत आहेत, फार मनाला वेधून घेणारे आहेत महाराज. कोणत्या ना कोणत्या तर रूपात त्याचे चरण दाखवेल महाराज. मला दिसले त्याच्या रूपामध्ये, त्यानं ते दाखवले. कोणाला काय वाटत असेल मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही, पण माझ्या पोटातला हाच भाव आहे की मी आळवलंय त्याला. अंतकरणापासून त्याची विनंती केली की तुझ्या चरणांच्या दर्शनाची आस आहे देवा. असं म्हटल्याबरोबर इथे येऊन त्यानं त्याचे चरण मला दाखवले. माझ्यासारख्या सामान्य खरकाट्याला जर परमात्मा त्याच्या चरणांचं दर्शन प्राप्त करून देऊ शकतो, जर जो जीवनामध्ये साधना करील त्याला दर्शन का देणार नाही, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून साधना महत्वाचीच आहे. काय साधना? तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. अखंड त्याच्या चरणांचं चिंतन करावं आणि त्याच्या दर्शनाची अपेक्षा अंतकरणात करावी. ती अपेक्षाच महत्वाची आहे महाराज. तो दर्शन देतो. कशानं दर्शन त्याचं प्राप्त होईल? या कथेच्या निधिध्यासनानं. चौथा मुद्दा आहे, लक्षात घेण्यासारखाच आहे. या कथेच्या आयोजनानं पुण्य प्राप्त होतं. या कथेच्या श्रवणानं पाप निवृत्त होतं. या कथेच्या मननानं आत्मबोध प्राप्त होतो. या कथेच्या निधिध्यासनानं भगवंताचा सगुण साक्षात्कार होतो, त्याच्या चरणांचं दर्शन होतं. हे तेवढंच महत्वाचं आहे. का कथा श्रवण करावी? एवढ्या कारणाकरता श्रवण करावी. काय देईल कथा? पुण्य देईल कथा. काय करील कथा? पाप घालवेल कथा. काय करील कथा? आत्मबोध प्राप्त करून देईल कथा. काय करील कथा? भगवंताचं सगुण दर्शन प्राप्त करून देईल कथा. एवढं सामर्थ्य या कथेत आहे, सामान्य समजू नका. दिव्य आहे ही कथा, पावन आहे ही कथा, परम पावन असणारी कथा. अंतकरणापासून श्रवण करावे. हाच कथेचा महिमा आहे, हाच कथेचा उपक्रम आहे, हीच कथेची प्रस्तावना आहे. या दृष्टीने जर कथेत प्रवेश करत असाल तर कथा ऐकता येईल. या दृष्टीने जर कथेत प्रवेश करत असाल तर कथा पदरात पडेल. या दृष्टीने जर कथेत प्रवेश करत असाल तर भगवान दर्शन देईल. एवढं सामर्थ्य कथेत आहे. म्हणून एकच भाव पोटात ठेवा, देवानं दर्शन द्यावं, देवानं भेट द्यावे, देवानं माझ्या समोर प्रत्यक्ष प्रकट. आणि माझं ऐका, मोक्षाची जर चिंता वाटत असेल, ज्ञान प्राप्तीकरिता अट्टहास करावा असा वाटत असेल, आणि ते सोडून हे कसं काय करीत बसू असं जर वाटत असेल तर त्याचाही पर्याय आहे महाराज. ज्या ज्ञानाकरिता तुम्ही अट्टहास करता आहात ते ज्ञान भांडार रूपानं भरलेलं आहे याच्या घरी. ज्ञानाचं भांडार आहे त्याच्या घरी. तुम्ही जर त्याचे झालात, सगळं ज्ञान तुमच्या नावावर करून देईल महाराज. महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला स्वतःच ज्ञान प्राप्त करून देईल. गीतेचं चिंतन करतो ना आपण, तो स्वतःच म्हणतो दधामि बुद्धियोगम तम. मी त्याला बुद्धियोग नाम ज्ञान प्राप्त करून देतो त्या भक्ताला जो सतत माझं चिंतन करतो, सतत माझं कीर्तन करतो. तो मूड असू द्या, बोळा बाबडा असू द्या, मी स्वतः त्याला ज्ञान प्राप्त करून देतो. हा ज्ञान देईल ना महाराज, फक्त त्याचं चिंतन करा. जगद्गुरु तुकोबारायांना तागणे लोक म्हणायचे, अहो महाराज तुम्ही भगवंताचं चिंतन सांगता आहात, कीर्तन लोकांच्या समोर करता आहात, तुम्ही अजून गुरु केले नाहीत. गुरु केल्याशिवाय तुम्ही हे कसं काय लोकांच्या समोर सांगता आहात? ते म्हणले गुरु फिरू पाहायला जाणार नाही, मला बाकीचं काही माहित नाही. मला एकच माहिती आहे, कृष्ण माझी माता. मला एकच माहिती आहे, कृष्ण माझा पिता. मला एकच माहिती आहे, बंधू भगिनी चुलता कृष्ण माझा. मला एकच माहिती आहे, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पहिलं पारू भव नदीचा. मला फक्त कृष्णच माहिती आहे, बाकीचं काहीच माहित नाही. मग मला जर बोध प्राप्त करून द्यायचा असेल तर त्याचा विचार कृष्णानं करायचा, मी नाही. मला जर ज्ञान प्राप्त करून द्यायचं तर त्याचा विचार माझ्या कृष्णानं करायचा, मी नाही. कारण मी त्याचा आहे. मला काय द्यायचंय, मला कसं ठेवायचंय, मला कुठे न्यायचंय हे मी ठरवायचं नाही, हे त्यानं ठरवायचं. कारण तो मालक आहे आणि मी त्याचा दास आहे. दास विकले जायचे पूर्वीच्या काळात. 12 वाजून गेले नाही का? पण महत्वाचा मुद्दा आहे का? तुम्ही रंगलेले आहात म्हणून 2-5 मिनिटं जास्त सांगतोय, ऐका. दास विकले जायचे, सेवक विकले जायचे, नौकर विकले जायचे. आता जसे बाजार भरतात ना, बैलांचे, जर्सी गायांचे बाजार भरतात की नाही, विकले जातात महाराज. बैल विकले जातात.
तसे पूर्वीच्या काळात माणसं विकले जायचे. एका राजाने एक नौकर विकत घेतला, दास विकत घेतला, सेवक विकत घेतला. राज दरबारामध्ये त्यांनी तो सेवक आणला आणि आणून त्यांनी राजाच्या समोर तो उभा राहिला. त्यानं राजाला नमस्कार केला आणि नमस्कार केल्याबरोबर राजाने त्याला विचारलं, तुझं नाव काय? तो काहीच बोलला नाही. त्यानं परत विचारलं, मी तुला काय विचारतोय, तुझं नाव काय? तरी पण काही बोलला नाही. राजा अजून मोठ्यानं म्हणू लागला, तुझं नाव काय सांग. मग त्यानं शालीनतेनं उत्तर दिलं, हात जोडून, महाराज मला नाव नाही. नाही कसं काय? मी तुमचा नौकर आहे, मी तुमचा सेवक आहे, तुम्ही मला विकत घेतलेला आहे आणि मी तुमच्या समोर तुमचं दास्यत्व करण्याकरिता आलेलो आहे. आता माझं स्वतःचं म्हणून माझ्याकडे काहीच नाही, हे सगळं तुमचंच आहे. आता तुम्ही ठेवाल ते माझं नाव, तुम्ही द्याल तशी माझी वागणूक, तुम्ही ज्या पद्धतीने ठेवाल त्या पद्धतीने मी वागायला तयार आहे, तुम्ही म्हणाल ते काम करायला मी तयार आहे. दास त्याला म्हणावं. आपण स्वतःला दास म्हणतो, आम्ही त्याचे दास, ज्याचा पंढरी आहे वास. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आपण फक्त म्हणतो पण आपण दास होत नाही. ज्या दिवशी आपण दास होऊ त्या दिवशी आपली चिंता आपण नाही करायची, त्यानं करायची, कारण आपण त्याचे दास आहोत. या बायका लग्न करून सासरी नांदायला जातात ना, यांचं नाव बदललं जातं. इकडं ठकूबाई असलं तर तिकडं सखूबाई ठेवतात, नाव बदलायचं. तिनं बापाचं नाव टाकायचं, नवऱ्याचं नाव लावायचं, आडनाव टाकून द्यायचं, नवऱ्याचं आडनाव स्वीकारायचं, कुळगोत्राचा त्याग करायचा, त्याच्या कुळगोत्राचा स्वीकार करायचा, सगळं टाकायचं आणि त्याचं स्वीकारायचं. जीवन जगायचं त्याच्या नावानं, त्याच्याच नावाचं कुंकू लावायचं. दास जर जीवनात होत असलो आपण तर कपाळाला गंध लावावा, कुंकू लावावं त्याच्या नावाचं. लावलेलं आहे ठसठशीत. सगळ्या वारकरी संप्रदायात वारकरी बुक्का कपाळाला लावतात आणि आम्ही असे बावळट आहोत की कुंकू लावतो. कशाकरिता? आमच्या पोटातला भाव आहे, आम्ही नवरा केला आहे. तो श्यामसुंदर आमचा नवरा आहे, आम्ही त्याचे दास आहोत. त्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलंय. कोणी काही म्हणू. याच आळंदीमध्ये गुलाबराव महाराज येऊन गेले, ज्यांना दोन्ही डोळ्याने दिसत नव्हतं महाराज, पण त्यांनी माऊलींना प्रत्यक्ष पाहिलं आणि जगाच्या समोर माऊली काय आहे ते दाखवले. त्यांच्या इतकं तर आम्ही अतिरेकी काय करीत नाहीत महाराज. त्यांनी काय केलं माहिती आहे? फक्त कुंकूच लावित नव्हते कपाळाला, हातात बांगड्या घालत होते, पायात जोडवे घातले होते, साडी नेसत होते. आणि अजून अतिरेक सांगतो, तुम्ही ऐकतात सर्वजण, पटणार नाही पण त्यांचं चरित्र मी वाचलंय, मला माहिती आहे. 4 दिवस बाजूला बसत होते, तांब्या पालथा घालून. काय भाव असेल? स्वतःला कृष्ण पत्नी म्हणून घेत होते आणि स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणत होते. भाव आहे महाराज. या भावनेत पदार्पण केलं पाहिजे. मी फक्त श्याम सुंदराचाच आहे, मी त्याची पत्नी आहे. गुलाबराव महाराजांचा विचार. स्वतःला कृष्ण पत्नी ज्ञानेश कन्या म्हणून घेण्याकरिता सुद्धा केवढं भाग्य असावं लागलं असेल. आणि आपण सुद्धा स्वतःला कृष्ण पत्नी म्हणून घ्यायला काय हरकत आहे? पण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला समाजाच्या भीतीनं नाहीच करता आल्या तर निदान कुंकू तरी कपाळाला लावता यावं म्हणून लावतोय. भाव आहे महाराज, माझा भाव आहे, माझा स्वतंत्र भाव आहे. मी माझ्या भावनेनं त्याच्यापर्यंत जातो आहे. जो ज्याच्या दृष्टीनं पाहत असेल त्याची स्वतंत्र दृष्टी आहे, पण माझी अशी दृष्टी आहे, मी जातो आहे त्याच्यापर्यंत. दास विकले जात होते, दासाचं स्वतःचं स्वातंत्र्य नाही. ते राजा त्याचं नाव ठेवेल, ते राजा प्रसन्न झाला. राजाला धडा मिळाला की हा दास आहे आणि राजा तू ठेवशील ते माझं नाव. तसा दास तोच आहे जो भगवान ठेवेल तसं राहतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या पोटातला भाव आहे, मी देवाचा आहे, मला ज्ञान द्यायचंय की मोक्ष द्यायचा की परत त्यांनी जन्म मरणाची परंपरा द्यायची की आणखी कुठे नेऊन घालायचंय, मी ठरवायचं नाही, त्यानं ठरवायचंय. तो ठरविल माझं काय करायचंय. या भूमिकेत आहेत, म्हणून देवावर फार प्रेम करतायत. म्हणून देवानं त्यांच्यावर प्रेम केलं आणि ते प्रेम तुकोबारायाने व्यक्त केलं. ते म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणच देव होय गुरु. गुरु शोधायला गेले नाहीत, ज्ञान शोधायला गेले नाहीत, मोक्ष मागायला गेले नाहीत. गुरु स्वतःहून चालत आले, ज्ञान स्वतःहून मिळालं, मोक्ष स्वतःहून पायावर लोळण घालू लागला. एकमेव कारण फक्त भगवंताचे झाले म्हणून. फक्त भगवंताचे झाले म्हणून. काय घ्यायचंय कथेतून? हेच घ्या, घेण्यासारखं आहे. भगवंताचे व्हा, जे होईल ते होईल, भगवंताचेच व्हा, दुसऱ्या कोणाचेच होऊ नका. दुसऱ्या कोणाचे व्हाल तर आतापर्यंत संसारातल्या लोकांचं झालं तेच आपलं होईल. हे लोक त्यागणी 4-2 दिवस फुसफुस करतील, नंतर आनंदानं भाकरी खातील. महत्वाची गोष्ट आहे. हेच लोक आपल्याला जाळून येतील आणि वर्ष श्राद्ध जर आलं तर म्हणतील, कावळा काय आपला बाप असतो का?
अशा जातीचे हे लोक आहेत, विसरून जातील तुम्हाला, तुम्ही त्यांच्याकरिता काय काय करत आहात. यांचे होऊ नका. सारे भामटेच आहेत महाराज, कोणाचे होऊ नका, देवाचे व्हा. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून काय शिकवते कथा, देवाचं होण्याचं शिकवते कथा. म्हणून काय घेण्यासारखं आहे कथेतून, देवाचं व्हावं हेच घेण्यासारखं आहे कथेतून. देवाचं दर्शन प्राप्त व्हावं, त्याचा साक्षात्कार व्हावा, त्याची भेट व्हावी, कधीतरी त्याचा शब्द ऐकायला मिळावा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, कधीतरी पोटामध्ये असा अर्थ असावा. काय आपलं नाव असेल, तुम्ही तुमचं सगळ्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे. कधीतरी श्यामसुंदराच्या मुखातून तुमचं नाव बाहेर पडेल. जसा तो गोपाळांची नावं घेत होता, मधुमंगल असं ज्या वेळेला म्हणत होता ना, त्यावेळेला मधुमंगलाचं हृदय भरून येत होतं. महाराज माझा श्यामसुंदर माझं नाव घेतोय, मधुमंगल. पेंद्या, वरद्या, वाकुड्या, त्याचे शब्द ऐकण्याकरिता तरसून जात होते महाराज हे गोपाळ. तुम्हाला माहिती आहे. थांबणार आहे मी आता, पण महत्वाचा मुद्दा सांगून थांबतो. हा भगवान ज्या वेळेला त्यांनी या वृंदावनाला सोडून निघून गेला मथुरेला, आणि तिथून पुढे द्वारकेला गेला. 100 वर्ष गोपाळांची भगवंताची भेट झाली नाही महाराज. परत 100 वर्ष झाली नाही. एवढ्या दिवसानंतर परत भेट झाली. पण या गोपाळांच्या अंतकरणाची स्थिती सांगतो काय होती. या गोपाळांमध्ये असणारा ब्राह्मणाचा मुलगा, शांडिल्य ऋषींचा मुलगा मधुमंगल. या मधुमंगलाला असं वाटत होतं की भगवान जीवनातून निघून गेला, जगण्यात काय अर्थ आहे, आत्महत्या केली पाहिजे. आत्महत्येचा विचार करून त्याने यमुनेच्या काठावर त्यानं जावं आणि यमुनेच्या डोहात उडी टाकण्याचा विचार करावा. पण उडी टाकून प्राण सोडून द्यायचे आहेत असा विचार करून तिथं जावं, परत मागे फिरावं. का बरं फिरावं माहिती आहे. मनात विचार यावा, मी आत्महत्या केली आणि थोड्या वेळानं तू आला, मग तुम्ही ऐकतात. महत्वाची गोष्ट आहे. आता मी प्राण सोडून दिले आणि माझे प्राण निघून गेल्यानंतर जर तो आला, मग काय करायचं. म्हणतो येईल, वे मिलेंगे. माझ्याकडे एक ग्रंथ आहे महाराज, त्या ग्रंथाचंच नाव आहे वे मिलेंगे. तो भेटेल, एक दिवशी भेटेल, मला हाक मारेल, माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट होईल, मला हृदयाला लावेल, माझ्या मस्तकावरून हात फिरवेल आणि मला म्हणेल, बघा भक्ता, तुझ्यावर फार प्रेम करतो, फार प्रेम करतो, तुझ्याशिवाय या जगात मला दुसरं कोणीच प्रिय नाही, असं ज्या वेळेला भरभरून म्हणेल, त्यावेळेला आपलं जीवन सार्थक होईल. महाराज माझा ऐका, तो म्हणणार आहे, तो येणार आहे आणि बोलणार आहे. एवढी शाश्वती जरी या कथेतून पोटात आली ना आपल्या, तरी कथा सफल झाली महाराज. कथेचं सार्थक झालं. महत्वाची गोष्ट आहे. अरे जो भरभरून तुमचं नाव घेईल आणि तुम्हाला हाक मारेल, तो तुम्हाला मोक्ष दिल्याशिवाय राहील काय, तो तुम्हाला ज्ञान दिल्याशिवाय राहील काय, तुम्हाला काय कमी करेल मला तुम्ही सांगा. जगाचा मालक आहे, जगनियंता परमात्मा आहे. त्याच्या दर्शनाची आस अंतकरणात निर्माण करा. त्याचं दर्शन या कथेच्या माध्यमातून होईल, कथेचं निधिध्यासन झाल्यानं. म्हणून काय देते ही कथा, भगवंताचं दर्शन देते ही कथा, असा त्यातला भाव आहे. काय नाव आहे या कथेचं, याचं नाव आहे श्रीमद भागवत कथा. याला भागवतच का म्हणावं, याची कारणं पाहिली पाहिजेत. याचं नाव भागवतच का आहे हे पाहिलं पाहिजे. पण ते आता नको पाहायला. आता 12:15 वाजलेले आहेत आणि आता थांबलंय पाहिजे. आजची कथा थोडी उशिरा सुरू झाली, कारण आज पहिला दिवस आहे. सुरू होता करता उशीर झाला. दुपारचं सत्र मात्र वेळच सुरू करूया, म्हणजे 3 वाजता. 3 ते 6 या वेळेमध्ये दुपारच्या सत्रातली कथा होईल आणि त्या कथेमध्ये आपण श्रीमद भागवताचं महात्म्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. गोड आहे कथा, देवापर्यंत घेऊन जाणारी आहे कथा. म्हणून भावदृष्टीनं कथेकडे पहा, प्रेमदृष्टीनं कथेकडे पहा. स्वतःच्या पोटामध्ये स्वतःविषयी काय विचार असेल तो सगळा विचार सोडून भगवंताच्या कथेत पदार्पण करा. कथा ऐकता येईल, कथा पोटात शिरेल, भगवंताच्या दर्शनापर्यंत घेऊन जाईल. शाश्वती जसं माऊली वर्णन करून सांगतात, तरी अवधान एकली दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तशी कथा सुद्धा सर्व सुख प्राप्त करून देणारी आहे, परमात्म्याची प्राप्ती करून देणारी आहे. हे साधू संतांनी प्रतिज्ञापूर्वकच सांगितलं. शुकसनकादी की उभारीला बाहो, परीक्षितीला हो दिसा साता.
हा उठाउठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. स्मरण करा, देवाला धीर निघत नाही, दर्शन देण्याकरिता येईल असं शाश्वतीनं हात उंच करून साधू संत आपल्या समोर सांगतात. तीच कथा आपल्या भाग्यानं आपल्याला जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. त्यात पुन्हा विशेष म्हणजे अलंकापुरात आपण श्रवण करतो आहोत. त्याच्यात अजून दुग्ध शर्करा योग म्हणजे माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय यांच्या सानिध्यात आपण ही कथा श्रवण करतो आहोत. ही कथा निश्चितच आपल्या जीवनामध्ये फलद्रूप होईल असा कथेचा महिमाच आहे. माझ्याकडे अजून बोलण्यासारखं बरंच आहे, तरी पण आता मी थांबणार आहे. भूदेवांनी सुंदर त्यांनी देवतांची मांडणी केलेली आहे. सगळ्या देवता या ठिकाणी उपस्थित आहेत. कथेचे काही नियम असतात. त्या नियमामध्ये कथेच्या सुरुवातीला देवदेवतांची स्थापना करावी, यजमानानं त्यांनी देवतांची पूजा करावी. कथेकरिता येणाऱ्या सगळ्या लोकांना बसण्याची व्यवस्था असावी, जेवणाची व्यवस्था असावी, पाण्याची व्यवस्था असावी. या सगळ्या प्रकारची व्यवस्था करणं हे सुद्धा संयोजकांचं काम असतं. सगळे संयोजक तत्पर आहेत, उभेच आहेत. कोण्या एकाचं नाव घेऊन बाकीच्या सगळ्या लोकांना दुय्यम करणं चांगलं वाटत नाही. इथे अनेक हरिभक्तीपरायण महाराज मंडळी माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत, पण मी कोण्या एकाचं जर वर्णन करील तर बाकीच्या सगळ्या लोकांना दुय्यम केल्यासारखं होईल. म्हणून तुम्ही सगळेच माझ्याकरिता आदरणीय, पूजनीय, वंदनीय आहात, अतिशय श्रेष्ठ आहात. म्हणून तुम्ही सर्वजण श्रद्धेनं श्रवण करत आहात. एक एकाचे निमनो व्यापारे, हे विश्वची होय संवरे, अशी ज्यांची अवस्था आहे. एवढे मोठे दिव्य ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत, शास्त्री आहेत, अधिकार संपन्न असणारे महात्मे माझ्या डोळ्यासमोर बसलेले आहेत. त्या सर्वांच्याच चरणावर मस्तक ठेवतो. तुम्ही सर्वजण कथा श्रवण करण्याकरिता बसलेले आहात, म्हणून तर कथेची शोभा वाढते आहे. म्हणून वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते नव्हे. म्हणून श्रोत्यांशिवाय वक्त्याला काय किंमत आहे महाराज. म्हणून तुम्ही ऐकता आहात म्हणून कथा त्यांनी गोड होते आहे. असंच ऐकत राहा. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद करतो. उभे असलेल्या संयोजकांच्या अंतकरणापासून धन्यवाद करतो, जे रात्रंदिवस उभेच आहेत संयोजन करण्याकरिता. आणि त्यांना उभं राहावंच लागणार आहे महाराज. नाही राहून सांगतील कोणाला, कारण सगळे वरबाप आहेत. वरबापानं लग्नात बसून चालत नाही, त्यानं उभंच राहिलं पाहिजे. म्हणून सगळे वरबाप सज्ज आहेत आणि सगळेजण त्यांनी अशा पद्धतीनं भगवंताच्या कथेमध्ये रत झालेले आहेत, सेवेमध्ये रत झालेले आहेत. त्यांच्या सेवेला भगवान फल देणार आहे आणि सर्वांना दिव्य आनंद प्राप्त होणार आहे, ही शाश्वती मला या माध्यमातून वाटते. सुरुवातीला असं वाटलं होतं की एवढा मोठा मंडप दिलाय आणि जर लोक श्रवण करण्याकरिता आले नाही मग काय होईल. पहिलाच दिवस आणि पहिल्याच सत्रातली कथा आहे, पण आताच मंडप भरून गेलाय. म्हणून याचं फार समाधान मला वाटतंय. फार आनंद वाटतोय की सर्व श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत. फार दुरून दुरून तुम्ही सर्वजण आलेले आहात, वेळ काढून आलेले आहात. भगवंतावर प्रेम करणारे तुम्ही आहात. म्हणून तर त्यांनी महाराज या कथेमध्ये भगवान सर्वांवर प्रसन्न होऊन सर्वांकडे पाहतोय. असाच त्यानं पाहत राहावं, आपल्यावर कृपेचा वर्षाव करावा अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त करतो. थांबतो. दुपारच्या सत्रातली कथा 3 वाजता होईल. आता आरती